सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज आपल्या या सत्संग कार्यक्रमात तपोसिनी ताई आलेले आहे। सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करू आपण। कालपासून आपण सत्संगाला सुरुवात केली। काल आपण बघितलं की परमेश्वराला ह्या जीवाला आनंद द्यायचा आहे। ह्या आनंद देण्यासाठी परमेश्वराने सारा उपद्व्याप केलेला आहे आणि आनंद देण्याच्या योग्यतेचे आपण आहोत, युक्त देह। परंतु तो भ्रम आपला कसा आहे हे आपण बघितलं। युक्त देह असूनही आपल्यामध्ये जर बौद्धिक कुशलता नसेल, औदार्य नसेल, धैर्य नसेल किंवा सिरियसता नसेल थोडक्यात, तर मात्र आपला युक्त देह होत नाही। आणि त्या अनुषंगाने परमेश्वराने जीव पदार्थ सांगितला। जीव पदार्थ आपण मागच्या वेळेस बघितल्यानंतर आपण देवता पदार्थाकडे आज वळालेलो आहे। आणि देवता पदार्थाचं आपल्या धर्मामध्ये काय स्थान आहे आणि आपल्या धार्मिकतेमध्ये देवतेचं काय महत्त्व आहे, किती महत्त्व आहे, हे जर आपण समजून घेतलं तर आपल्या मनामध्ये असलेली जी भय आहे देवतेच्या अनुषंगाने किंवा जो न्यूनगंड आहे तो आपोआपच निघून जाईल। आणि तो निघून गेल्यानंतर नैसर्गिकरित्या स्वभावत परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती आपण करू शकू। आणि ती केल्यानंतर परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपला जो हा आध्यात्मिक प्रवास आहे तो अत्यंत बिनधोक आणि स्पष्ट पारदर्शक आपल्याला करता येईल। आणि त्याच अनुषंगाने अनेक सूत्रांचं आपण विवेचन केल्यानंतर एक सिस्टमचा हा देवता कसा भाग आहे, परमेश्वराच्या उद्धार कार्यामध्ये देवतेला परमेश्वर कसे कामाला लावतात किंवा कशा पद्धतीनं ते कार्याला आणतात हे आपण बघितलं। आणि आपला अर्थार्थी देवतेशी संबंध नसतानाही आपण देवतेच्या अनुषंगाने आपल्या मनामध्ये जो गैरसमज, न्यूनगंड किंवा भीती निर्माण केलेली आहे त्यामुळे आपल्या एकनिष्ठ भक्तीला तडा जातो हे आपल्या लक्षात येत नाही। तो कशा पद्धतीनं का देवता बद्ध आहे, देवता आपल्याला काही देऊ शकत नाही, आपण जे अर्जन केलेलं आहे तेच त्या देवता देतात, तरीही आपण आपली परमेश्वर भक्ती निरपेक्ष, अदृष्टपर, अहेतुक करण्याच्याऐवजी दृष्टपर करतो आणि आपल्या भक्तीमध्ये अनेक अडथळे आपण निर्माण करतो। वास्तविक परमेश्वराचा हा जो बोध आहे हा आपल्याला सहजासहजी भेटलेला नाही आहे। अनंत जन्मानंतर आपल्याला तो परमेश्वराने ज्या ज्या जन्मात जे जे चांगले चांगले कर्म केले त्यातून अहेतुक भूतभजन आपल्याकडून घडलं आणि कळत न कळत केलेल्या भूतभजनामुळं परमेश्वराने आपल्याला बोध दिलेला आहे। आणि त्या बोधामुळं आपल्याला जीवदेवता, प्रपंच आणि परमेश्वर कळाला आहे। आता परमेश्वर कळाल्यानंतर परमेश्वर भक्तीला आपण लागलेलो आहे का, आता बोध आपल्याला झालेला आहे। परंतु होतानाही जीव स्वार्थी आहे, वंचक आहे, पूर्वकर्माचे त्याचे संस्कार आहे, त्या संस्कारामुळं तो परत परत हेतुपर, दृष्टपर भक्ती करतो, म्हणजे अप्रत्यक्षरित्या देवतेचीच भक्ती करतो। वास्तविक देवता आपल्याला त्या काही देऊ शकत नाही, त्यांच्याकडून आपल्याला कोणत्या प्रकारचा फायदा नाही, तर आपण का दृष्टपर भक्ती करावी, आपण अहेतुक भक्ती करावी, परमेश्वराची भक्ती करावी का, तर परमेश्वराला प्राप्त केल्याशिवाय आपल्या जीवनाला अर्थ नाही। आणि आपल्या जीवनाचा मूळ उद्देश, आपल्या बोधाचा मूळ उद्देश, सृष्टी रचनेचा मूळ उद्देश आणि परमेश्वराच्या अवतार कार्याचा मूळ उद्देश फक्त आणि फक्त जीवाला आनंद देणे, मुक्तीला नेणे। म्हणून आपल्या भक्तीचा उद्देशसुद्धा परमेश्वर प्राप्तीच असायला पाहिजे। आणि ती करत असताना, त्या उद्देशाला घेऊन आपण धार्मिकता करत असताना आपल्याला देवता वर्ग नीटपणे समजून घेतल्या पाहिजे। जीव वर्ग आपण समजून घेतला तो आपल्यावरती आपल्याला बदलण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे। जेव्हा जीव वर्ग आपण समजून घेतल्यानंतर आपल्यामध्ये एक समाधान निर्माण होईल। दुसऱ्याविषयी तक्रार नाही, दुसऱ्याविषयी अडचणी नाही, प्रॉब्लेम्स नाही किंवा अपेक्षा नाही। त्यानंतर आपण स्वस्थता निर्माण करील आपल्या बुद्धीमध्ये आणि त्या स्वस्थतेने आपण जी धार्मिकता करू ती मात्र परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकते। आपण आज स्वस्थ आहे, आपण धार्मिकता करतोय पण अस्वस्थपणे करतोय, भीतियुक्त करतोय। काय करायचं नेमकं आपल्याला न समजल्यामुळं एवढं स्पष्ट आणि पारदर्शकतापणे परमेश्वराने धर्म सांगूनसुद्धा आपल्या मनामध्ये खूप कन्फ्युजन आहे। ते कन्फ्युजन आणि तो गैरसमज, तो न्यूनगंड, ती भीती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपला धार्मिकतेचा हा प्रवास त्याला सुरुवातच होत नाही। आपण फक्त एक मानसिकता तयार करून घेतली, आपण परमेश्वराचे भक्त आहोत, आपण दैवराटीचे आहोत, ही मानसिकता आहे आपली।
वास्तविक तसा जर विचार केला, त्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न केला तर आपण कुठंच बसत नाही. आणि म्हणून देवता वर्ग हा आपण समजून घेतल्यानंतर आपण सकाळच्या सत्रामध्ये बघितलं देवता वर्गाचे किती थोवे बघितले आपण, किती बघितले 9. आणि स्वरूप मर्यादेची सुरुवात कुठून झाली, किती स्वरूप मर्यादेपासून झाली, कर्मभूमी. त्याची किती स्वरूप मर्यादा आहे आणि ती कुठपर्यंत गेली, 5 लाख का 5 कोटी, 5 लाख तर काहीच नाही, 5 कोटी योजनपर्यंत गेली. 5 कोटी योजन कोणत्या देवतेचं आहे स्वरूप मर्यादा, विश्वेची आहे ना. 5 कोटी का 500 कोटी, 500 कोटी का 5 कोटी, 500 कोटी. 10% वाढत गेलो, 500, 5000, 50,000, 5 लाख, 50 लाख असं करत करत गेलो. 500 कोटी योजन ही विश्वेच्या देवतेची स्वरूप मर्यादा आहे. आता विश्वेच्या देवतेची स्वरूप मर्यादा 500 कोटी योजन आहे. याचा अर्थ विश्वदेवता म्हणजे काय, जग, वर्ल्ड, एक ब्रह्मांड. म्हणजे एका ब्रह्मांडाची, एका जगाची, एका सृष्टीची नाही, एका ब्रह्मांडाची, एका जगाची, एका वर्ल्डची स्वरूप मर्यादा किती आहे, 500 कोटी. आणि विश्वाच्या देवतेची स्वरूप मर्यादा किती आहे, 500 कोटी. तरी मग व्यक्त आणि अव्यक्त ब्रह्मांड नाव ऐकलेलं आहे काहीतरी. मग व्यक्त काय, अव्यक्त काय, व्यक्त ब्रह्मांड असं ऐकलेलं आहे ना तुम्ही. मग व्यक्त ब्रह्मांड म्हणजे कशाला म्हटलं, बरं व्यक्त ब्रह्मांड किती योजनचं आहे, व्यक्त ब्रह्मांड. उपदेश घेऊन किती वर्ष झाले आपल्याला, हां किती वर्ष, 40 वर्ष झाली. आपल्याला व्यक्त ब्रह्मांड अव्यक्त ब्रह्मांड जर माहीत नसेल तर आपल्या 40 वर्षाचा काय अर्थ राहिला. मग नाव ऐकेलं आहे व्यक्त ब्रह्मांड, किती योजन हे माहीत नाही. 56 कोटी व्यक्त ब्रह्मांड नाव ऐकलं, शब्द ऐकला, मग 56 कोटी आणि 500 कोटी. आणि नेमका काय प्रकार आहे, विश्वाची मूर्त जी आहे ती 56 कोटी मूर्त बरं का. पर तिची स्वरूप मर्यादा किती आहे, 500 कोटी. म्हणजे 500 लेस 56 किती राहिले. आणि व्यक्त ब्रह्मांड म्हणण्याचा अर्थ काय, त्याला का बरं व्यक्त म्हटलं जातं, तर त्या विश्वेच्या मूर्तीमध्ये जे आपले प्राणी आहे, जे आपलं जग आहे, जग म्हणजे ते सामावलेलं आहे. म्हणजे ह्या 56 कोटी योजनामध्येच हे जग आहे. कोणतं जग, मानवाचं, जीवाचं, सजीवतेचं. बाकी 500 कोटी ही तर त्याची मर्यादा आहे. परंतु 56 कोटीची विश्वाची मूर्त असल्यामुळं 56 कोटीमध्येच मानव जात आहे, जीव जात आहे. मग 500 लेस 56 जर केलं तर 444 राहते. 444 ही फक्त पोकळी आहे. तिथं कोणत्याही प्रकारचा सजीव प्राणी नाही. आता हे लोक म्हणतात ना विज्ञान खूप डेव्हलप झालं आहे, एका ब्रह्मांडातला दुसऱ्या ब्रह्मांडात माणूस जाईल किंवा तबकडीवरून माणूस येईल. हे जर आपल्या शास्त्रानुसार जर बघितलं तर ते शक्यच नाही. एखाद्या ह्या ब्रह्मांडातल्या एखाद्या जीवाला दुसऱ्या ब्रह्मांडात जायचं असेल तर काय करावं लागेल, 56 कोटीपर्यंत तो जाऊ शकतो. कारण आज ते जगाचा जर आपण नकाशा समोर आणला, देशाचा नकाशा समोर आणला, तर इकडूनचा तिकडं माणूस जाऊ शकतो प्रत्येक जगाच्या. परंतु ते जग आहे 56 कोटीपर्यंतच. त्याच्यानंतर त्याला 444 कोटी योजनाचा प्रवास करावा लागेल, ती पोकळी आहे. मग दुसरा ब्रह्मांड, त्या ब्रह्मांडात आणि ह्या ब्रह्मांडात काही अंतर असेल, त्या ब्रह्मांडात प्रवेश केल्यानंतर परत 444 कोटी त्याला प्रवास करावा लागेल. मग तिथलं 56 कोटी म्हणजे 444 अधिक 444 किती झालं, 888 कोटी योजन प्रवास केल्यानंतर हा ब्रह्मांडातला जीव दुसऱ्या ब्रह्मांडात जाईल आणि दिसेल. हे शक्य आहे का, हे शक्य नाही. त्याच्यामुळं ज्यावेळेस हे तुम्ही समजून घ्याल त्यावेळेस विज्ञानाच्या अनुषंगाने काही अफवा आपल्याकडे येतात बघा, पेपरला येतात. तबकडी आली, इकडूनचा आला, तिकडूनचा आला, एलियन्स काही पिक्चरमध्ये पण दाखवले जातं आहे.
तर याचं आपल्याला आश्चर्यच वाटणार नाही. ही फक्त काल्पनिकता वाटेल आणि त्या पिक्चरचा एक मनोरंजनाचा एक भाग म्हणून तुमच्यापर्यंत त्यांनी पोचवलेलं दिसेल. परंतु हे शास्त्र ज्याला माहीत नाही त्याला खरं ते वाटू शकतं. त्याला वाटतं अरे काय प्रकार आहे. म्हणून 500 कोटी योजनेची त्याची स्वरूप मर्यादा जरी असली तरी सजीव 56 कोटी, कारण त्याची मूर्तच तेवढी आहे. त्या मूर्तीच्या बाहेर त्याचं तिथं कार्य जरी नसलं परंतु त्याची ह्या 10-10 पटीमध्ये 10-10 टक्क्यांनी वाढत असल्यामुळे तिथपर्यंत त्याची तो भाग आहे तो आहे. जसं एखादी 100 एकर जमीन असते परंतु त्याची बाग आहे ती क्षेत्र किती 5 एकर असतं, 10 एकर, बाकी पडीत असते की नाही. तसं हे पडीत क्षेत्र आहे सारं, बाकीची बाग आहे ती फक्त 56 कोटी आहे. तिथं सर्व सजीव आहे. थोडक्यात उदाहरण तुम्हाला समजण्यासाठी, आता 10-10 टक्क्यात हे स्वरूप मर्यादा जीव देवतेची वाढत असताना चैतन्य देवतेची स्वरूप मर्यादा किती आहे? मग एवढा वेळ का घेतला तुम्ही? अमर्याद आहे. का बरं अमर्याद आहे? त्या 10-10 टक्क्याच्या नियमामध्ये चैतन्य देवता बसत नाही, कारण ती आनंद ब्रह्मांडाला एकच देवता व्यापलेली आहे. आणि म्हणून त्या पद्धतीनं जर बघितलं तर ह्या 10-10 टक्क्याच्या याच्यामध्ये त्या बसत नाही. आता सकाळी आपण प्रकार बघितले अन्यवृत्तीच्या माध्यमातून, ती किती 9 प्रकार झाले आणि त्यांची संख्या जर आपण काढली 81 कोटी 6 लक्ष 10 देवता, आणि त्या कोणत्या प्रकरणावरून आपण शोधल्या? बरोबर आहे. कोणत्या प्रकरणावरून देवतेची संख्या शोधली आपण? विद्यामार्ग. कन्फ्युजन आहे का? क्लिअर? मग एवढं सकाळी स्पष्ट असून सुद्धा तुम्ही अन्यवृत्तीकडे का गेले? तर किचकट आहे, बंद करून टाकायचं. हां, वेळ लागतो पण समजतं ना, काय हरकत नाही. ध्यानाने चालू द्या, काय आपल्याला घाई नाही. अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या गेल्या, काय फरक पडतो? देवाने लोड घेतलेला आहे ना. सृष्टी तयार केली, स्वतः आले, जीव धर्म देह धर्म स्वीकारले, वाडोवाडी फिरले, त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे आपल्याला आनंद देण्याचा. आपण जरी नाही ठरवलं तरी ते नेणारच आहे की नाही? आपल्या इच्छा असो नसो, परंतु आपल्या प्रयत्नाशिवाय होणार नाही. तुम्हाला वाटतं येतं खूप सोपं झालं असतं, मग खूप सोपं झालं असतं, परंतु ते सोपं नाही आहे. समजून घ्यायला सोपं आहे, तिथपर्यंत जायला सोपं नाही. ती प्रक्रिया तुम्हाला तुमच्यावरती करावं लागेल. म्हणून तर देवाने जीवदेवता प्रपंच परमेश्वर गोष्टी सांगितल्या. जीवपदार्थ डिटेल अभ्यासला ना तर पुढं तुम्हाला त्यांनी डोकं दुखायला पाहिजे, मुंग्या यायला पाहिजे, पण आपण अभ्यासला नाही, फक्त आपण समजून घेतले. अभ्यासायला पाहिजे तेव्हा तुमच्या लक्षात येईल. अभ्यास महत्त्वाचा आहे, चिंतन महत्त्वाचं आहे. आता हे झाले प्रकार, त्याच्यामध्ये गट पाडलेले. सकाळी आपण बघितले शेवटच्या क्षणाला कोणते कोणते गट पाडलेले? हां, दंड आणव, मानव, शाक्ते आणि शांभव असे गट पाडलेले. आता हे जे गट आहे देवतेचे गट आहे, याचा फायदा तुम्हाला कुठं होणार आहे माहिती आहे? संसरण संहार प्रकरणामध्ये त्या मळाचे नावं घेतल्यानंतर ते लक्षात येईल का कोणत्या देवतेच्या मळाचे नावं कोणते आहे, कोणते मळ कोणत्या देवतेच्या मळामध्ये विलीन होतात. हे फक्त आता आपला तो विषय नाही आहे, परंतु जनरली आपल्याला ही माहिती असावी म्हणून हे 4 गट पडलेले. आता पहिला जो गट आहे हा कोणत्या देवतेचा आहे माहिती आहे तुम्हाला? पहिला गट कोणता सांगितला तुम्ही? आता अन्नव गट सांगितला ना, तर ते पहिले 4 देवतेचा गट आहे. त्या 4 गटाला काय म्हणतात? अन्नव गट म्हणतात. कोणता? कर्मभूमी, अंतराळ, अष्टदिव्यने आणि स्वर्ग. या 4 याचं सूत्र आहे 4 2 1 2. 4 गट आहे ना, पहिला 4चा 1, नंतर 2चा, नंतर 1चा आणि परत 2चा. अन्यवृत्तीच्या माध्यमातून आपण बघितलं ते सूत्र आहे, म्हणजे आयडिया दिली तुम्हाला हे लक्षात ठेवण्यासाठी. पहिले 4चा गट आहे, याला म्हणतात अन्नव गट. महानव गट कशाला म्हणतात? 2 आता कोणते? कैलास आणि शिराब्दीचं. अन्यवृत्ती पाठ असेल तुमच्या लक्षात येईल, कैलास वैकुंठाचं आणि शिराब्दीचा. त्याच्यानंतर हा शाक्तीय गट, तो एकच आहे, अष्टभैरव, त्याला शाक्तीय गट म्हणतात. आणि शांभव गटाला कोणतं? शेवटचे 2, विश्वदेवता आणि चैतन्य देवता. आता याच्या मळाचे सुद्धा नाव आहे. मळांचे नाव काय? मानव गटाला कोणता मळ म्हणतात?
अनवगटाला कोणत्या मळाला नाव म्हणतात? मळविळ ऐकलं होतं पण नावं नाही माहिती आपल्याला. नाही 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 नाही, त्याचे नावं आहे आपल्याला ते संसर्ग प्रकरण, सार प्रकरणामध्ये आपल्याला ते येतात. तर अनवगटाला विषय मळ म्हणजे विखो इंद्रिय विलाज आहे, इंद्रिय अंतकरणी विलाज आहे, अंतकरण देही विलाज आहे, देही विदेह विलाज आहे. जातोय तर जाऊ दे, आपल्याला काय करायचं. त्याच्यामुळे आपण लोडच घेत नाही, टेन्शन घेत नाही, जातंय ना जाऊ द्या. बरं हे काय प्रकार आहे, हे इंद्रिय विलाज आहे, गट इथं काय प्रकार आहे, हे आपण समजून घेत नाही. म्हणून समजून घेतल्यानंतर ते लक्षात येईल. आलं का लक्षात? समजून वाचलेलं आहे ना मग, परंतु ते वाचलेलं लक्षात का राहत नाही, त्यातला अर्थ समजत. अर्थ हे मळाचे नाव आहे आणि त्या त्या देवतेच्या मळाला नाव म्हटलेले आहे. आता जो पहिला जो गट आहे कोणता, अनवगट, त्याला विषय मळ म्हणजे विखो, त्या विषय मळाचं नाव आहे त्याला. हे जनरल नॉलेज आहे, ते पुढं जाऊन तुम्हाला उपयोगी पडणार आहे. मानव गटाला इंद्रिय मळ म्हणतात, इंद्रिय नाही की नाही. शाक्तीय गटाला काय म्हणतात, अंतकरण मळ. आणि शांभव गटाला काय म्हणतात, आता शांभव गटामध्ये दोन येतात, विश्वदेवता आणि चैतन्य देवता, देहधार आणि विदेहधार. चैतन्य देवता विदेहधार आहे आणि विश्वदेवता ह्या देहधार आहे. आणि परमेश्वराच्या मळाला काय म्हणतात, केवळ वेदे कैवल्याची प्राप्ती, केवळ परमेश्वर केवळ. तर हे मळा एक जनरली आपल्याला माहिती असायला पाहिजे, कारण ते येतात शब्द आपल्या तत्त्वज्ञानामध्ये आणि ते जर आपल्याला नाही कळालं, समजलं, त्याचा अर्थ नाही कळाला, तर आपण काय तर लोड घेत नाही. असा लोड आपण घेतच नाही, बेजबाबदार होता आपण, त्याच्यामुळे असा लोड घेत नाही. आणि नाही कळालं तर मग लोड घ्यायचा विषयच येत नाही. आपण पुढं पुढं सरकत राहतो, चालत राहतो, परंतु तो प्रश्न आपल्या मनामध्ये कायमचा राहतो. तो प्रश्न आपला कायमचा ठेवून आपण जर पुढं करत गेलो, घेत गेलो, तर आपल्याला ते कळत नाही, समजत नाही. म्हणून हे महत्त्वाचं आहे. आता स्वरूप मर्यादा ही जी आपली बघितली, किती पटांनी वाढते देवतेची? 10 पटांनी वाढते. म्हणजे प्रत्येक देवतेची स्वरूप मर्यादा ही 10 पटीने वाढत असते. आणि करभूमीपासूनच्या विश्वदेवतेपर्यंत ही 10 पटीचा जो नियम आहे तो आहे. मात्र ह्या नियमामध्ये चैतन्य देवता बसत नाही, कारण ती अनंत ब्रह्मांडाला व्यापून असल्यामुळं तिची जी स्वरूप मर्यादा आहे अनंतपट आहे. अनंतपट जरी असली तरी ती परमेश्वराच्या पलीकडं नाही आहे, परमेश्वर तिच्या पलीकडे आहे. म्हणून परमेश्वराची त्याच्याही पलीकडची स्वरूप मर्यादा आहे, लक्षात घ्या. चैतन्य पर परमेश्वर, आपण आहे कुठं आणि त्या देवतेची स्वरूप मर्यादा किती आहे, आणि त्याच्या पलीकडे जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराची स्वरूप मर्यादा किती आहे, आणि आपण आहे कुठं. याचा अर्थ काय होतो, सकाळी मी तुम्हाला सांगितलं की जी स्वरूप मर्यादा ही सुरुवात कुठून होते, करभूमीच्या त्या मध्यभागापासून प्रत्येक देवतेची. तसं परमेश्वराची तिथूनच सुरुवात झाली ना. म्हणजे परमेश्वर प्रत्येक देवतेला व्यापून आहे, प्रत्येक गटाला व्यापून आहे की नाही. कारण वरची देवता ही खालच्या देवतेला व्यापून आहे. करभूमीची देवतेला कोणती देवता व्यापून आहे? अष्टदिव्यांनी. अष्टदिव्यांनी करभूमीच्या देवतेला अंतराळीची व्यापून आहे, या तिन्ही गटाला स्वर्गीची व्यापून आहे. तसं करत करत आपण जेव्हा चैतन्य मायेपर्यंत जातो, चैतन्य माया ह्या पूर्ण अनंत ब्रह्मांडाला व्यापून आहे. आणि या अनंत ब्रह्मांडाच्या पलीकडं, चैतन्य मायाच्या पलीकडं परमेश्वर आहे. म्हणजे परमेश्वर या सर्वांना व्यापून आहे. म्हणजे परमेश्वर इथंच आहे. परमेश्वर कुठं गेलं नाही, सर्व व्यापक व्यापून आहे ना. तो आपण करू मी तर परमेश्वर व्यापून आहे, याचा अर्थ परमेश्वर इथंच आहे. आता हे समजणं थोडं अवघड आहे शब्दाशा, परंतु ते आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. तर 10 पटीने वाढत राहतं. यात माया देवता हा अपवाद आहे, आपण बघितलं. आता याच्यामध्ये उच्च निचादी क्रम पण असतो. हा उच्च निचादी जो क्रम आहे तो प्रत्येक थोयापर्यंत आपण बघितलं. म्हणजे खालची देवता नीच आणि वरची देवता उच्च, याच्यावरती आलं. परंतु थोयापर्यंत सुद्धा असते. याच्यामध्ये थोयापर्यंत सुद्धा देवतांच्या वरील थोयामध्ये उच्च निचादी क्रम आहे. विचार मालिकेमध्ये देवता एकी उच्च एकी नीचा असं सूत्रच आहे डायरेक्ट. तर माया ही सर्वात उच्च देवता आहे. माया ही सर्वात पलीकडची देवता म्हणजे उच्च देवता आहे. आणि विश्वदेवता मायापेक्षा नीच, विश्वपेक्षा अष्टभैरव नीच. म्हणजे नीच या शब्दाचा अर्थ आपण इकडं शब्दाशा काय म्हणतो, काय नीच माणूस, ते नीच नाही. नीच म्हणजे खाली. आलं का लक्षात? नीच म्हणजे त्या अर्थाने जर आपण घेतला तर खालचा माणूस आहे, छोटा माणूस आहे, नॅरो माइंडेड माणूस आहे असं म्हणतो ना. तसं इथं सुद्धा शब्दाशा अर्थ नीच म्हणजे खालची देवता. तर हे हे चैतन्य देवता, त्याच्या खालची देवता विश्वेची देवता, अष्टभैरवच्या खालची देवता, अशा खालच्या देवता करत करत यक्षिणीपर्यंत म्हणजे करभूमीपर्यंत येतात. या खालच्या देवता आहे, हे लक्षात घ्यायचं याहून. आणि करभूमीच्या सर्वात उच्च देवता म्हणजे सर्वात खालची देवता आली करभूमीची,
आणि सर्वात उच्च देवता आली कोणती? माया देवता. म्हणजे सर्वात पलीकडची देवता, सर्वात मोठी देवता माया, सर्वात खालची देवता करुमीच्या देवता. हे लक्षात घ्या. देवतांमध्ये उच्च नीचादिक्रम थोवेपर्यंत तर आहेच, तो प्रत्येक थव्यात सुद्धा स्वतंत्रपणे उच्चादिक्रम आहे, थव्यामध्ये सुद्धा. म्हणजे त्याच्यामध्ये मुख्य देवता आणि अनुषंगिक देवता. आता इथे तुम्ही सकाळी म्हटले ना मुख्य देवतेचे नाव वगैरे, याहू, मैलानी, हे मुख्य देवतेचे नाव आहे. त्याच्यामध्ये थव्यात प्रमुख देवता, बाकी नीच देवता असतात. मुख्य देवता त्यांची नावं आपण आता समजून घेऊ. त्याच्यामध्ये उच्च नीचादिक्रम आहेच, परंतु त्या थव्यांमध्ये बी 2 अपवाद आहे आणि ते देवाने सूत्रामधून सांगितलेलं आहे. येईल का सांगता तुम्हाला? विचार मालिकेतलं 93 सुमत आहे. देवता एकी उचा एकी नीचा, पहिली 8 आईली तिन्ही समानाची. पहिली 8 आणि आईली तिन्ही समानाची म्हणजे अलीकडच्या आणि पलीकडच्या ह्या 3 देवता या समान आहे. पहिली 8 म्हणजे अष्टभैरवाच्या पलीकडच्या ज्या देवता आहे त्या सारख्याच आहे. त्याच्यामध्ये उच्चादिक्रम नाही आहे अष्टभैरवांमध्ये. त्याच्यामध्ये त्या सर्व सारख्याच समानतेच्या आहे. आणि त्या पलीकडच्या ना अलीकडच्या कोणत्या आहे? स्वर्ग, कैलास, वैकुंठ ह्या ज्या 3 देवता आहे या सारख्याच. अष्टभैरवातील देवता या सारख्याच योग्यतेच्या आहेत. तसेच अलीकडचे म्हणजे सत्य, कैलास, वैकुंठ जे आहे ह्या हरिहर ब्रह्मा ज्या देवता आहे ह्या सारख्याच. याच्यामध्ये उच्चादिक्रम नाही, सारख्याच तोलामालाच्या आहे त्यांचा सर्व अधिक. तिन्ही ग्रामे तिन्ही राणे समानाची विचाराचं 35 सूत्र. 2 सूत्रांमध्ये देवानी या दोन्ही देवतेचा अपवादात्मक जो थोवा आहे तो आपल्याला समजला. हा जनरल नॉलेज म्हणून आपल्याला माहिती असं. या व्यतिरिक्त सर्व देवतांची जी मर्यादा आहे सांगितल्याप्रमाणे थोवे परत्वे सांगितलेली आहे, उच्चादिक्रम नीचादिक्रम. पण सर्वांसाठी कुठलाही बदल, स्वरूप मर्यादामध्ये सर्वांसाठी सारखीच असते, यात कुठलाही बदल नसतो. म्हणजे काय? करुमीची स्वरूप मर्यादा 500 योजन आहे. 10% वाढवलं तर त्या स्वरूप मर्यादेमध्ये, स्वरूपामध्ये, त्या थोव्यामध्ये उच्चादिक्रम नीचादिक्रम जरी असला मुख्य आणि अनुषंगिक, तरी त्यांची स्वरूप मर्यादा मात्र मुख्य देवतेची पण असो किंवा अनुषंगिक देवते सारखीच असते. मुख्य देवतेची जास्त आहे, अनुषंगिक देवतेची कमी आहे असं काही नसतं. अष्टभैरव किंवा कैलास वैकुंठाचे जे आहे हरिहर ब्रह्मा या सारख्याच जरी असल्या तर त्यांची स्वरूप मर्यादाही सारखीच. आणि उच्चादिक्रम नीचादिक्रम जरी असले तर स्वरूप मर्यादा मात्र सारखी. स्वरूप मर्यादेमध्ये फरक नाही पडत. आलं लक्षात? म्हणजे करुमीच्या देवतेमध्ये ज्या मुख्य देवता आहे त्यांची स्वरूप मर्यादा 500च आणि अनुषंगिक आहे त्यांची स्वरूप मर्यादा 500च. स्वरूप मर्यादेमध्ये फरक नाही पडत. फक्त आपल्याला माहिती म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की जसं थोव्या परत्वे उच्च नीचादिक्रम असतो तेव्हा थोव्याच्या आतमध्ये सुद्धा उच्चादिक्रम नीचादिक्रम असतो. त्याला फक्त 2 देवता अपवादात्मक आहे. कोणत्या? कैलास वैकुंठाच्या, हरिहर ब्रह्मा आणि अष्टभैरवाच्या 8 देवता ह्या फक्त अपवाद आहे. हे आपल्याला फक्त माहिती म्हणून घ्यायचं आहे. तर करू आता ते देवतातलं पंचप्रकार. आता देवतेमध्ये पंचप्रकार असतात. कोणते कोणते? ज्ञान, सुख, सामर्थ्य आणि ऐश्वर्य, प्रकाश. आता हे मर्यादित असतं. परमेश्वराकडे ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य, प्रकाश आहे, पण ते अमर्यादित आहे. आता देवतेचं मर्यादित कसं हे आपण बघणार आहोत. ज्ञान म्हणजे काय, ते कशाला ज्ञान म्हणतात, देवाने व्याख्या ज्ञानाची काय केलेली, जे जसं आहे तसे जाणणे म्हणजे ज्ञान. त्या व्याख्यात ते बसतात का, त्या ज्ञानात ते बसतात का, हे आपण बघणार आहोत. आणि पंचप्रकार, आता या पंचप्रकारामध्ये सुद्धा वाढ होत असते, कमी जास्त. ते किती टक्क्यांनी वाढ होत असते? जसं स्वरूप मर्यादेमध्ये 10% वाढ होत असते, त्यांच्या पंचप्रकारामध्ये 8% वाढ होत असते. करुमीच्या देवतेमध्ये जेवढा पंचप्रकार आहे त्याच्या 8 पट अंतराळीच्या, त्याच्या 8 पट. परंतु जसं ही स्वरूप मर्यादा 500 योजन, मग 5000, तसं मात्र या पंचप्रकारात सांगता येऊ शकत नाही. फक्त आपल्याला माहिती म्हणून यांचं सामर्थ्य 8 पटीनं जास्त, त्यांचं सामर्थ्य त्याच्या 8 पटीनं जास्त, त्याचं सामर्थ्य त्याच्या 8 पटीनं जास्त, असं आपण फक्त ढोबळमानाने म्हणू. परंतु इथं कसं आपण 500 लावलं, मग 5000 लावलं, 50,000 लावलं, तसं मात्र तिथं पंचप्रकारामध्ये लावता येत नाही. फक्त नॉलेज म्हणून, माहिती म्हणून आपल्याला दिलेलं आहे की स्वरूप मर्यादेमध्ये 10% वाढवत असते आणि पंचप्रकारामध्ये 8% वाढवत असते. हे लक्षात घ्या. खालची देवता वरच्या देवतेला 8% जास्त असते आणि त्यामुळं खालच्या देवतेला वरची देवता दिसत नाही. परंतु ती अस्तित्वाचं ज्ञान तिला असतं का आपल्यावरती कोणीतरी आहे. कारण 8 पटीनं 10 पटीनं जास्त आहे ना. जास्त असल्यामुळं खालच्या देवतेला दिसत नाही, वरच्या देवतेला सारं खालचं दिसतं. जसं आपण मंदिरावर गेलो, खालची वस्तू आपल्याला दिसेल. आपण खाली असेल तर मंदिराची वस्तू दिसेल का? नाही. खालच्याला वरचं दिसत नाही, वरच्याला मात्र खालचं दिसतं. हे सर्व देवतेच्या अनुषंगाने जनरल नॉलेज म्हणून दिलेलं आहे.
ज्ञान सुख सामर्थ्य ऐश्वर प्रकाश या पंचप्रकारांची समृद्धीता असतेच, परंतु ती मूळचीच असते, ती बी काही नंतर घेतलेली नाही, नंतर दिलेली नाही परमेश्वराने बाबा उद्धरण कार्याला उपयोगी पडल असं म्हणून नाही. जशा जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर अनादीचा व नित्य पदार्थ आहे, तसं ह्या देवतेमध्ये हे जे प्रकार आहे म्हणजे मग ते स्वरूपाचे असू दे किंवा पंचप्रकाराचे असू दे, ते मूळचेच आहे तिचे. कालच्या ब्रह्मांडामध्ये या कर्मभूमीच्या देवतेची स्वरूप मर्यादा जास्त होती, आता त्यांनी काम व्यवस्थित केलं नाही म्हणून कमी केली असं नाही होत, किंवा चांगलं केलं म्हणून वाढवली असंही होत नाही. कालच्या ब्रह्मांडामध्ये ती स्वरूप मर्यादा तीच होती, आजच्या ब्रह्मांडात बी स्वरूप मर्यादा तीच आहे आणि उद्याच्या ब्रह्मांडामध्ये बी स्वरूप मर्यादा तीच राहणार आहे, फरक काहीच नाही. म्हणून याला म्हणतात नित्यबद्धता, म्हणजे कायमस्वरूपी त्या चौकटीत राहून काम करणे, स्वतंत्रता काहीच नाही. त्या देवतेला जे काम आहे त्याच्यामध्ये बदल काहीच नाही, मात्र आपल्यामध्ये आमूलाग्र बदल होत गेलेला आहे आणि आमूलाग्र बदल होत राहणार. मायेच्या तामात आपण निद्रिस्त अवस्थेत होतो, परमेश्वराच्या प्रवृत्तीने परमेश्वराच्या कृपाने चैतन्य मायेच्या माध्यमातून परमेश्वराने आपल्याला मायेच्या तामातून काढलं आणि 3 मूळ सृष्टी त्याच्यानंतर प्रवाह सृष्टी आमूलाग्र बदल होत गेला आणि हा बदल आपण अनेक कर्मफळात जाऊन घेतलेला आहे आणि आजही आपण बदल होणार आहे, उद्या आपल्यात बदल होणार आहे. हा बदल आपण ज्ञानाच्या अनुषंगाने घेऊ शकतो. वेदवंत आहे, बोधवंत आहे, अनुसरला आहे, दीक्षित आहे, त्याच्यानंतर शाब्दज्ञान आहे, अप्रोक्ष आहे, सामान्य आहे, विशेष आहे, अनादि अविद्येचा छेद प्राप्त इथपर्यंत आपला बदल होणार आहे. पण देवतेमध्ये मात्र बदल काडीचाही होत नाही, त्या जशा आहेत तशाच आहे. पूर्वी तशाच होत्या, आजही तशाच आहे आणि उद्या तशाच राहणार आहे. म्हणजे देवतेमध्ये जीवामध्ये इतका जमीन आसमानचा फरक आहे. परंतु हा खाली असतो तोपर्यंत देवतेचा आम्हाला आपण जसं वर जाऊ ते पुढं जाणार पाहणारच आपण, तसतशा देवतासुद्धा आपल्या अंडर येणार. परमेश्वराला परमेश्वरासारखं या जीवाला करायचं आहे आनंदाच्या अनुषंगाने आणि ते करतात. आपण तिथपर्यंत बदलू शकतो, तिथपर्यंत बदलाची परमेश्वराला पण अपेक्षा आहे. तसं देवतेमध्ये तो बदल शक्य होत नाही, ते 8 पटीनं हे वाढत राहतात. तर स्वरूप मर्यादेमध्ये 10 पटीनं आणि पंचप्रकारामध्ये 8 पटीनं वाढतात. मात्र मायासुद्धा आता जसं स्वरूप मर्यादेमध्ये 10 पटीनं वाढल्यानंतर माया ही अपवादात्मक देवता आहे, कारण ती अनंतपट आहे स्वरूप मर्यादेमध्ये, कारण अनंत ब्रह्मांडाला ती व्यापली. तसंच या 8% ही माया देवता पण बसत नाही. 8 पटीनं वाढलं कर्मभूमीच्या देवतेपेक्षा पंचप्रकार अंतराळीचे अष्टदेवनीचे 8 पटीनं वाढलं, परंतु माया देवतेचं 8 पटीनं नाही वाढत. ते पंचप्रकार तिच्याकडे सुद्धा अनंतपट आहे, कारण ती अनंत ब्रह्मांडाला व्यापलेली आहे. तर ती चैतन्य देवता ही दोन्ही गोष्टीला अपवादात्मक आहे, स्वरूप मर्यादेमध्ये पण आणि पंचप्रकारामध्ये पण. ह्या तिला अनंतपट आहे, कारण ती अनंत ब्रह्मांडाला एकच माया आहे. माया ही देवता अनंत ब्रह्मांडाला व्यापलेली आहे, म्हणून तिच्या स्वरूप मर्यादेत पंचप्रकारामध्ये सुद्धा अनंतपट येतात. सकळही ब्रह्मांडी एकीची माया देवाचं सूत्रच आहे डायरेक्ट, विचार मालिकेतलं 113वं सूत्र आहे बघा. सकळी ब्रह्मांडी एकीची माया, साऱ्या ब्रह्मांडाला एकच माया असते. जर तसं नसतं तर अनेक अडचणी निर्माण झाल्या असत्या. त्या ब्रह्मांडाचा तो जीव त्या कर्मफळात त्या जीवाला टाकणं अवघड झालं असतं. ते सामर्थ्याचं कार्य असल्यामुळं त्या मायेच्या माध्यमातून ते अत्यंत सिस्टमॅटिक अचूकपणे होत असतं. याच्यात थोडाही कुठेही बदल होत नाही, कधीच होत नाही. त्याच्यामुळं अनंत ब्रह्मांडाला एकच माया. देवतांच्या या वरील पंचप्रकाराचा विशेष आहे, त्यात ज्ञान आहे. हे 4 प्रकार अंतर्भूत असतात, म्हणजे एकामध्ये ज्ञान असतं, बाकीच्या 4 अनुषंगिक आहेत. ज्ञान सुख सामर्थ्य ऐश्वर्य प्रकाश. आता एका देवतेकडे ज्ञान आहे तर बाकीच्या अनुषंगिक आहे. जसं राजस तामस सत्व 3 आहे ना, एखादा जीव आहे राजस असेल तर त्याच्यामध्ये अनुषंगिक राजस तामस आणि सत्व असतं. एखादा जीव सात्विक आहे अनुषंगिक आहे. तसं याच्यामध्ये सुद्धा आहे. एखाद्या देवतेमध्ये ज्ञान असेल तर अनुषंगिक 4 प्रकार असतात, सुख असेल तर अनुषंगिक 4 असतात, सामर्थ्य अनुषंगिक 4 असतात, मुख्य मात्र एक असतं. अशा पद्धतीनं ती जडणघडण आहे. त्या देवतेकडून बरोबर ते काम करण्याच्या उद्देशाने परमेश्वराची सिस्टम आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. सामर्थ्य मुख्य, बाकी सर्व अनुषंगिक हे पंचप्रकार येतात. स्वरूपाचे व्यापकत्व. आता हे जे स्वरूप आहे, उच्च निश्चित्वाचा नियम देवता स्वरूपाच्या मर्यादेला पंचप्रकारांना जसा लागू आहे तसाच तो त्यांच्या स्वरूपाच्या पातळ जाडेपणाला सुद्धा लागू आहे. खालची देवता आता पातळ आली, 8% कमी झाली म्हटले, 8% ती वाढली म्हणजे ती दोष्टर आली म्हणजे जाड आली.
तसंच स्वरूपाच्या मर्यादा ती हिचं 500 योजन आहे त्याचं 5000 योजन म्हणजे त्याचं आवाका जास्त आला. अशा पद्धतीने त्यांनी फक्त आपल्याला माहिती म्हणून दिलेले. पहिला आयला ते व्यापून वरते सूत्रच आहे. म्हणजे पलीकडची देवता अलीकडच्या देवतेला व्यापून राहते आणि ते आपण सकाळी बघितलं त्याच्यातून तुम्हाला सांगितलं. परंतु कारण त्याची सुरुवातच कुठून आहे करोमीपासून मध्यपासून प्रत्येक देवतेची सुरुवात तिथं आहे. त्याच्यामुळं ते प्रत्येक देवतेला ती व्यापून असते. वरची देवता खालच्या देवतेला व्यापून असते. थोवे पर्वतेसुद्धा हा नियम थोवे पर्वते नसून देवता पर्वते लागू आहे. थोवे पर्वते नाही आहे मात्र लागू. म्हणजे खालची करोमीच्या देवता 13 कोटी आहे. मग 13 कोटीमध्ये एक देवता खालच्या देवतेला व्यापून आहे असं होत नाही. तिथं सर्व सारख्याच आहे. स्वरूप मर्यादा 500ची योजना आहे. हे फक्त थोव्याला फक्त लागू आहे नियम. कोणता व्यापूनतेचा. वरची देवता म्हणजे वरच्या थोव्याचा खालच्या देवतेला व्यापून आहे. थोव्या अंतर्गत मात्र नाही आहे. लक्षात येतं आहे. थोव्या अंतर्गत हे व्यापकत्व भाव नसतो. तिथं सारखंच असतं. पंचप्रकारासहित व्याप असतो. देवतेचे स्वरूप पंचप्रकारांना भरलेले असल्यामुळे स्वरूप खालील देवतेच्या स्वरूपाला व्यापून असल्या कारण खालील देवतेच्या सुख सामर्थ्याला जो देवतेचे सुख सामर्थ्य आहे ते व्यापून असते. म्हणजे आता सुख सामर्थ्य ऐश्वर्य प्रकाश हे व्यापून असतं. ते बी कोणत्या देवतेचं खालच्या देवतेला वरच्या देवतेचं. करोमीच्या देवतेला अष्टदिवनीचं अष्टदिवनी देवतेला अंतराळीचं अंतराळीचं स्वर्गाचं कैलास वैकुंठाचं हे फक्त व्यापून असतं. पण अंतर्गत मात्र तो व्यापकत्व भाव त्यांच्यामध्ये नसतो. मग जर खालच्या देवतेचे पेक्षा 10 पटीनं जास्त 8 पटीनं जास्त तर खालची देवता वरच्या देवतेला पाहू शकत नाही समजू शकत नाही. मग त्या देवतेला ते जाणतच नाही का ते अस्तित्वाचं ज्ञान असतं आपल्यावरती कोणीतरी आहे. जाणे तथा बोले अस्तित्वात जाणे तथा बोले. हां हां नाही अंतर्गत उचनीचपणा नाही. ते 2 अपवाद आहे ना. ते थोवे जे 2 आहे देवाने सांगितलं ते 2 थोवे ते अपवाद आहे. नाही 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 त्याच्यामध्ये त्या 8 याच्यामध्ये उचनीच आहे ना. ते पुढे येणार आहे. मुख्य देवता आहे ना अनुषंगिक आहे. स्वरूप मर्यादेत मात्र सारख्याच आहे किंवा पंचप्रकारात मात्र सारख्याच आहे. मुख्य देवता आहे म्हणून स्वरूप मर्यादा वाढली मुख्य देवता आहे म्हणून तिचं पंचप्रकार वाढले असं नाही. फक्त मुख्य देवता आणि अनुषंगिक देवता हे आपल्याला माहिती असावी म्हणून दिलेलं आहे. बाकी सर्व सारखंच आहे. फक्त ह्या 2 अपवादात्मक आहे. याच्यामध्ये मुख्य कोणीच नाही आणि अनुषंगिक कोणीच नाही. 8च्या 8 मुख्य आणि 3च्या 3 मुख्य म्हणजे अष्टभैरवाचं कधीच जमत नाही. प्रत्येकजण तो म्हणतो मीच मोठा मीच परमेश्वर म्हणूनच समजतात. ते एकत्र जर आले तर त्यांच्यामध्ये एवढी शक्ती आहे. ते पुढे येणार आहे. ते जर एकत्र आले अष्टभैरव तर या सृष्टीचा संहार करू शकतात. एवढी शक्ती त्यांच्यामध्ये येऊ शकते. परंतु माया देवता त्यांना एकत्र येऊ देत नाही आणि त्या एकत्र येत पण नाही. आता जर तशा पद्धतीने जर बघितलं तर हे जे इतर जे धर्म आहे हे सारे अष्टभैरवातले धर्म आहे. आणि म्हणून धर्म कधी एकत्र येतात का ते अष्टभैरवातले धर्म आहे. मुस्लिम आहे जैन आहे ख्रिश्चन आहे ही चिंतनाचा विषय आहे. ही काय याच्यात दिलेलं नाही आहे. परंतु हे एकत्र येऊ शकत नाही येणार नाही. याचा अर्थ काय की अष्टभैरवातले हे धार्मिक धर्म आहे. आलं का लक्षात. हे अष्टभैरवातून निर्माण झाले त्यांनी निर्माण केलेले धर्म आहे. हे देवतेचे धर्म आहे ना. तर धर्म कोणत्या देवतेचे धर्म देवतेचे आहे पण कोणत्या तर हे अष्टभैरवातले ते एकत्र कधीच येणार नाही. कारण तो म्हणतो मीच मोठा मी म्हणतो मीच मोठा मी म्हणतो मीच मोठा. ते एकत्र जर आले तर एवढी मोठी शक्ती त्यांच्यामध्ये येऊ शकते. हे फक्त जनरल नॉलेज म्हणून आपल्याला साहित्यामध्ये दिलेलं आहे. पण ते एकत्र कधी येत नाही आणि येऊ शकत नाही. म्हणून ते फक्त समानता कोणत्या अनुषंगाने मुख्य आणि अनुषंगिक कोणी नाही या अर्थाने. आणि इकडं मुख्य आणि अनुषंगिक आहे परंतु पंचप्रकारात किंवा स्वरूप मर्यादेत मात्र बदल नाही. एवढं फक्त लक्षात ठेवा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल. आपल्याला काय वाटतं मुख्य म्हटल्यानंतर हिचा थोडासा अधिकार पावर जास्त असेल किंवा यांचा अनुषंगिक म्हटल्यानंतर कमी असेल. पण त्याच्यात मात्र कमी काहीच नाही. फक्त एक जनरल नॉलेज म्हणून मुख्य आणि अनुषंगिक सांगितलेलं आहे. बाकी फरक काहीच नाही आहे. आलं लक्षात. ते अस्तित्वाचं फक्त ज्ञान असतं. वरच्या देवतेचा खालच्या देवतेला अस्तित्वाचं ज्ञान असतं. आणि ते नीचा उचेचे देखणे नाही. म्हणजे नीच देवता ही खालच्या वरच्या देवतेला पाहू पण शकत नाही. करुमीची देवता अष्टदेवनीला पाहू शकत नाही. अष्टदेवता अंतराळीच्या देवतेला पाहू शकत नाही. अंतराळी देवता स्वर्गाच्या देवतेला पाहू शकत नाही. तेव्हा परमेश्वराला पाहू शकतात का. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराज अर्जुन देवाला काय सांगताय की या विश्वरूपाचं नखसुद्धा कोणाला पाहायला भेटत नाही. कोणत्या देवतेला पाहायला भेटत नाही तुला पाहायला भेटतं.
म्हणजे अप्रत्यक्षरित्या जीवाला परमेश्वराचं विश्वरूप पाहायला भेटतं, जीवाला पाहता येतं, मूर्तीचं सन्निधान असल्यानंतर पाहता येतं, पण कोणत्याही देवतेला ते पाहायलासुद्धा भेटत नाही, नखसुद्धा नाही पाहायला भेटत. म्हणजे आपण त्याच्या कितीतरी वरचे आहोत, परंतु ती अवस्था आपली बदलत गेली तर त्यांच्यामध्ये सामर्थ्य, आपल्यामध्ये आज सामर्थ्य आहे का? नाही. पण आपण आचाराच्या अनुषंगाने ते सामर्थ्य जेव्हा येतं उदाहरण प्रकरणामध्ये जाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. शाब्दज्ञानातून अपरोक्ष ज्ञानात गेल्यानंतर हा पहिला जो गट आहे ना, पहिले जे थोवे 4 ते लगेच अंडर येऊन जातात. आपल्याला जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर दिसायला लागतो, कळायला लागतो. जसजसं वरती जाऊ तसतशा देवता अंडर येतात. ते उदाहरण प्रकरणाचा विषय. आपला आजचा विषय तो नाही. आपल्याला फक्त देवता ह्या जनरल नॉलेज म्हणून माहिती करून घ्यायचं. का? हा, ते रांगोळी व्यवस्थित असेल तर ती रांगोळी सुद्धा कोणी काढली त्याच्यावर राहून, ती सफेद असेल तर, अन्यथा नाही. ते लाल पाहिजे. असं गुलाबी कपडे असं खायला नाही म्हणायचं, भोजनाला म्हणायचं. भोजनाला म्हणायचं. हा, नाही, त्या देवतेला दिसत नाही, हे जीवाला दिसतं ना. जीवाला दिसतं. त्याचा फोटो काढून सोशल मीडियावरती पाठव देतो, नंतर पंक्ती वाढतात ना. मग अरे इथं देव आले स्वतः, याचा अर्थ हा मार्केटिंगचा भाग आहे महानुभावांचा. ते त्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका, ते तुम्हाला लक्षात पण येणार नाही. लक्षात आलं असतं तसं सांगायची गरज पडली असती, कारण 40 वर्षानंतरही लक्षात येत नाही म्हटल्यानंतर काय करायचं. हा आपला प्रॉब्लेम आहे, हा त्यांचा थोडी प्रॉब्लेम. ते त्यांच्या ठिकाणी सक्सेस आहे, तुम्ही तुमच्या ठिकाणी अनसक्सेस आहे. आलं का लक्षात? हे जर समजून घेतलं तर मग तुमच्या लक्षात येईल. हे समजून नाही घेतल्यामुळं तुम्ही त्यालासुद्धा दंडोत घालणारे लोक आहे सोशल मीडियावरती. वा दंडोत बाबा, आम्ही तेवढे भाग्यवान नाही, तुम्हाला ते कळालं त्याला. तिथंसुद्धा गर्दी वाढली, तिथंसुद्धा गर्दी वाढते. म्हणून तर मग 108 विडे, त्याच्यानंतर मग सारं प्रकार तर तुम्हाला माहीतच आहे. तुम्ही कोण जाऊन आलं 108 विडे, कोण घालून आलं? आपल्याकडं नाही कोणी आलं? आले असं नाही तर मग काय उपयोगाचे नाही. तुम्ही जवळ असून गेले नाही बाबा, असं नाही गेले तुम्ही, काय उपयोगाचे नाही मग तुम्ही. जसं अध्यक्षांना सर्व माहीत असतं, सचिवाला माहीत असतं, पण ते सस्पेन्समध्ये असतं. असा विषय आहे. तर ह्या साऱ्या ज्या गोष्टी आहे ह्या भ्रामक आहे, याला कोणत्याही प्रकारचा आधार नाही. आलं का लक्षात? आणि देव येतात तर डायरेक्ट स्पष्ट येतात, एकदम डायरेक्ट डंके की चोट म्हणतं ना तसं. देवाशी चोरून लपून पाय दाखवून निघून जाणारे नसतात. देव डंके की चोटपर येतात. नुसते येऊन गपचूप बसती नाही, मग येतात. फक्त पाय दाखवायसाठी नाही येते, चरण दाखवायसाठी नाही येत, ते निरूपण करण्यासाठी येतात. अधिकारी जीवाला निमित्त करून अवतरून ज्ञान आणि प्रेम देण्यासाठी येतात. इथं येऊन काय करायचं? इथं पंक्ती थोडे वाढवायचे देवाला, बिझनेस थोडी देवाला करायचा. देवाला बिझनेस नाही करायचा आहे. देवाच्या नावाखाली ज्याला करायचा तोही सांगाल, परंतु देवाला बिझनेस नाही करायचा आहे. देवाचा तर आनंद देण्याचं मिशन आहे. मिशन कोणाचं आहे? देवाचं. काय? आनंद द्यायचं. म्हणजे या दुःखी जीवाला आनंद द्यायचं देवाचं मिशन आहे. आणि आपण मागवतोय काय? सुख दुःख मिश्रित. देवाला द्यायचं आनंद, हा प्रॉब्लेम आपला आहे. परत निरानंद जीवाला आनंद द्यायचा आहे, म्हणजे आपण अगोदर दुःखी आहे, निरानंद आहे, आणि त्या जीवाला परमेश्वराने आनंद देण्यासाठी मिशन हाती घेतलेलं. म्हणजे परमेश्वराने किती मोठी रिस्क घेतली. सकाळी सांगितलं तुम्हाला, देवाने लोड घेतला आहे, आपण लोड घ्यायला तयार नाही. देवाचा लोड आणि आपला लोड एकत्र येईल तेव्हा मग आपल्याला देव भेटेल, तेव्हा आपण दैवराटीचे ठरू, तेव्हा आपण त्या अवस्थेला किंवा त्या रस्त्याने जायला सुरुवात करू. आपण तो रस्ताच अजून आपल्याला सापडलेला नाही, आपण त्या पावलांमध्येच अडकलो आता, आहे की नाही? पदार्थांमध्ये. हां, तर नाही तर नाही. काही दिवसांनी यदा कदाचित असंही होईल, निम्मी भाजी कमी झाली, अर्धी चपाती कमी झाली, होऊ शकतं. पावलं दिसतं तर त्या कमी व्हायला काय हरकत आहे? व्हायला पाहिजे ना. देव आले म्हणजे काहीतरी घेऊन जातील ना, का नुसतेच आले निघून गेले असं नाही ना होत. मग तर ते भाग्यवान जीव असतात, ते कोणाचे काम नाही. तुमचं आमचं तर अजिबात नाही. त्याला भाग्यच लागतं. त्याला ते विडे मग त्या पद्धतीनं विधियुक्त बरोबर 108च झाले पाहिजे. त्याला पानन, ते लवंग, वेलची ती सुद्धा उलटी पालटी नाही पाहिजे, एकदम फ्रेश बरोबर, एकदम सिस्टमॅटिक. तुम्ही गेले नाही त्याच्यामुळे तुम्हाला माहीत नाही, तो अनुभवच नाही तुम्हाला.
कधीतरी जाऊन या आणि एक ट्रिपच काढा. तुमची ट्रिप असते ना 108 विड्याची ट्रिप, काही प्रॉब्लेम नाही. नारळ इथून नेऊ नका, नाही तर मग तो बी प्रॉब्लेम येतो. ते भारवलेलं नारळ पाहिजे त्याला, असं नाही काही. नाही, चेष्टेचा भाग नाही आहे, ही वास्तविक सत्ता आहे. धर्माच्या नावाखाली काय काय चालवलं आणि कोण कोण चालवतं हे तुम्हाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत यातून सावधच होणार नाही. परमेश्वर म्हणतात हे कोणत्याही देवतेला माझं विश्वरूपाचं नखसुद्धा दिसत नाही. आपण तर खूप लांब राहिलो, तिथं तर सामर्थ्य, त्या परमेश्वराच्या शक्ती आहे. त्यांच्या माध्यमातूनच सकळ ब्रह्मांडाची विषयावस्था परमेश्वरांनी केलेली आहे. त्यांच्या माध्यमातूनच परमेश्वरांनी उद्धार कार्य हाती घेतलेलं आहे आणि त्यांना ते पाहायला भेटत नाही. का पाहायला भेटत नाही तर हा उचनीचपणा तुम्ही जर समजून घेता तर लक्षात येईल. खालच्या देवतेचं 10% 8% वाढत असल्यामुळं ते वाढत गेल्यामुळं खालच्या देवतेला वरच्या देवता दिसू शकत नाही. त्याच्या पलीकडं परमेश्वर आहे, अनंत ब्रह्मांडांना व्यापून असलेली माया, आणि त्याच्या पलीकडं परमेश्वर आहे. तेव्हा दिसण्याचा प्रश्न येतो कुठं? हा प्रचिती, परमेश्वर काय म्हणतो, हा प्रचिती पंथ आहे, हा प्रचिती धर्म आहे. तर प्रचितीला येईल, दिसणार नाही. दिसण्यासाठी तेवढं भाग्य आचार्यांसारखं, माईम मठांसारखं, बायसांसारखं जोडावं लागेल. ते बी बायसांसारखं जोडावं लागेल. श्रीमूर्त तर सर्वांना दिसली, परंतु आतलं स्वरूप बायसांना दिसलं. प्रेमी भक्त अवसरकाळी त्या दिसायच्या. आपण एवढे भाग्यवान नाही, आपल्याला एक झलक नाही पाहायला भेटत. पाहायला काय, अनुभवायला नाही भेटत. एक झलक. अशा कोणती भिक्षुक आहे त्यांनी यावं, सांगावं आम्ही एवढा आचार केला आणि आमच्या सकाळी आम्ही स्मरणामध्ये एक झलक आम्हाला दिसली. देव डोमेग्रामला बसलेले, पार्टीची वेळ आहे, बायसांनी अवसराचं सारी नियोजन केलेलं आहे, आचार्यांनी सारं ते फुलं आणलेले आहे आणि त्या पद्धतीनं बायसा अवसर करताय. दिसले कोणाला? एवढं सोपं आहे का ते? स्वप्नात नाही पाहायला भेटत ती झलक. ती तळमळ किती, धडपड किती, आचार किती, त्याग किती, आणि यांना कुठं ते पावलं दिसणार आहे? एवढे भाग्यवान आहे का हे? हां. आणि ज्याला दिसत ते तर रहस्य, ते सांगणार आहे का? ते सांगणारच नाही. ते जातील ना, मग प्रचितीला येईल, ते जातील. ते राम थांबणार आहे की? ते सांगत नाही, फिरणार, दवंडी नाही पेटावणार ते की मला दिसले मला दिसले मला दिसले म्हणून, मला दर्शन भेटलं मला दर्शन भेटलं. दवंडी पिटवतील काय? नाही दवंडी पिटव. ते हे साऱ्या भ्रामक गोष्टी, याला काही अर्थ नाही, याला काही प्रमाण नाही. हां, कडी वाजवतात. संभाजीनगरला तर काय काय होतं ते मागच्या वेळेस, काय पैशाचं झाड दिसलं मला, म्हणजे दाखवलं तुम्ही. हां, स्मरणाला उठावून कडी वाजवतात. चांगली, ती चांगली गोष्ट आहे. कडी वाजवली ही चांगली गोष्ट आहे, कारण देव काय सांगता नाही येत कोण. त्याच्या पाठीमागचा भाव तुम्ही समजून घ्या. तुम्हाला तोची व्हावा, तोची भेटावा अशी आस असेल, तसं चिंतन असेल, अनेक सामायतेत अनंत न सामाय, अनंत सामायतेत अनेक न सामाय, अनंत तो अनंत की, ही भावना असेल, तुम्हाला गजर लावायची गरज नाही. पाठी 3ला नाही उठले तर मग बोलायचं. परंतु तुम्हाला ती आस असली पाहिजे. तुम्हाला घड्याळ लावायची गरज नाही, कोणीतरी उठवायची गरज नाही आहे, गजर लावायची गरज नाही. 3ला उठाल तुम्ही, तो तुमचा तो माइंड सेट केलेला पाहिजे. तुम्ही आजही प्रयोग करा. रात्री झोपताना आपल्याला 3ला उठायचं, 3ला उठायचं, 3ला उठायचं, 3ला उठायचं. तो डोळ्याच्या समोर तो काटा आणायचा, मोठा काटा 12वरती, छोटा काटा 3वरती, आणि असं समोर आणत 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 चिंतन कर. झोपा 3ला तुम्हाला जाग येते का नाही पहा. नाही आली तर सकाळी येऊन सांगा नाही आली, का नाही आली. चिंतन येते ना. हां, मग ते तो तुमचा प्रॉब्लेम. येते, देव उठवतो याचा अर्थ. त्यासाठी काय नियोजन करायचं, काय आस असायची, काय वासना असायची, हे महत्त्वाचं आहे. तोची व्हावं, तोची भेटावा ध्यास लागला तर ते उठव. ते ही प्रचिती आहे, हे होऊ शकतं. परंतु ते जे बाकीचं तुम्ही जे म्हटले ना, ते नाही होऊ शकत. ते मान्य नाही करणार कोणी नाही मान्य करणार. या साऱ्या सर्वसामान्य लोक जे आहे, मजबूर आहे, अज्ञान आहे, त्यांचा लोंढा, त्यांची गर्दी. तुम्ही सर्वसामान्य आहात का? तुम्ही मजबूर आहात का? नाही. तुम्ही मजबूरही नाही, सर्वसामान्य नाही. मग तुम्ही उठा, त्यांना शिकवा, तुम्ही त्यांना उठवायला लावा.
हे मिशन आहे परमेश्वराचं, त्याच्यात आपण कार्यकर्ते म्हणून काम करायचं आहे. त्याच्या निमित्ताने आपल्याला भेटणार आहे, हे निमित्ताचं आहे एकामेकाचं. एकमेका धरू अवघे धरू सुपंथ आहे ना, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, हा त्यातला प्रकार आहे, बाकी काही नाही आहे. आणि हे चालूच राहणार आहे, कलियुग आहे, हे वाढतच राहणार आहे. एकीकडे ते वाढत राहणार आहे, एकीकडे हे पण वाढत राहणार आहे. पण याची गती संत आहे, त्याचं स्पीड आहे. चमत्काराला नमस्कार म्हणतात ना, हे तर काहीच नाही. नवशिक स्थान, आता एक ग्रुप आहे सोशल मीडियावरती, मी तुम्हाला जर मोबाईलमध्ये दाखवला ना, तर कोणतं एक स्थानाचाच ग्रुप आहे, स्थानावाल्यांनीच केलेला आहे. तर त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, हे अन्य लोक करतात ना, जागृत स्थान, त्या स्थानाचं नावसुद्धा लिहिलेलं आहे. येळपुरी का येळा असं काहीतरी आहे, जागृत स्थान. मग मी त्यांना फोन केला, म्हणलं ते स्थान जागृत आहे, बाकी झोपले का सारे स्थान? म्हणजे आपली मानसिकता आहे. नवशिक स्थान, हे जागरूक स्थान, जाज्वल्य स्थान, आपल्या महानुभावांकडूनच ऐकलं आहे ते बाबा ते स्थान आहे जाज्वल्य. जाज्वल्य म्हणजे काय? पॉवरफुल स्थान. हां, पॉवरफुल स्थान. हे आपल्याला माहिती म्हणून साहित्यकारांनी किंवा पूर्वजांनी दिलेलं आहे की हे महास्थान आहे, हे अवस्थान आहे, हे वस्तीस्थान आहे. हे फक्त नॉलेज म्हणून आपल्याला दिलेलं आहे. महास्थान का म्हणावं? ते 1 महिना देव तिथं राहिले. 1 महिना राहिले याचा अर्थ काय? लीळा जास्त झाल्या, अवसर जास्त झाले, आहे की नाही? म्हणून ते महास्थान म्हणजे काय? मोठं स्थान. का? तर मोठ्या लीळा घडल्या, जास्त लीळा घडल्या. चिंतन करायला, स्मरण करायला आपल्याला ते सोपं गेलं, म्हणून महास्थान. याचा अर्थ तिथंच काहीतरी होईल, इथं होणार नाही असं नाही आहे. तुमच्या इथं जवळपासचं स्थान आहे, त्या स्थानामध्ये ताकद नाही आहे, दया माया कृपा करुणा कमी आहे, मग विशिष्ट स्थानावरती गर्दी तिथं जास्त आहे, असं काही नाही आहे, असं काही नसतं. ही तुमची मानसिकता आहे. तर परमेश्वरांनी तर संबंध ओटे गोटे जे बी आहे ते नमस्करणीय वंदनीय सांगितलेले आहे. दया माया कृपा करुणा निक्षेपिली पण आहे. मग इथं कमी तिथं जास्त असं काही नाही आहे. फक्त जास्त दिवस देव राहिले तर जास्त लीळा घडल्या, जास्त पूजा अवसर झाले, ह्याच फरक आहे, बाकी दुसरा काही फरक नाही आहे. परंतु आपण ते करून टाकलेलं आहे. दिल्लीवरून कंटिन्यू जाळीच्या देवाला येणारे दर पौर्णिमेला माणसं आहे, अमावस्याला माणसं आहे, नाशिकवरून येणारे आहे, तुमच्याकडून जाणारे असतील, हे सर्व आहे. आणि जवळच्या स्थानाला 4-4 वर्ष जात नाही. कुठं जवळपास स्थान असतं 4-4 वर्ष जात नाही. पॉवर कमी. हा, मग ते तुमच्यातला पॉवर कमी, स्थानातला पॉवर कमी नसतो. देव तर मग अन्यायी झाले, मग न्यायिक नाही झाले याचा अर्थ. असं काही नसतं. फक्त तिथली व्यवस्था, स्वच्छता, पूजा अवसर, ह्या साऱ्या गोष्टी. अंबाळीला मांडलिक स्थान आहे, गर्दी किती आहे? मांडलिक स्थान आहे. दत्तप्रभूंचा विशेष आहे, मांडलिक स्थान आहे. तिकडं मनमाडला एक आहे, शिंगोळ आहे. तर असे आहे. तर त्या भावना असतात, श्रद्धा असतात, आणि काही रिझल्ट पण भेटतात. गेल्यानंतर देवा असं अशी अडचण आहे, असं असं करा, ते योगायोगाने कर्मवश सकाळी योगायोगाने ते होतं, आणि मग ते पुढं चालतं. तर ही निव्वळ आपली मानसिकता आहे, असं काही नाही. परंतु आपण पॉझिटिव्ह विचार करायचा. त्या निमित्ताने हा स्थानावर गेला, त्या निमित्ताने म्हटला, त्या निमित्ताने क्रिया केली, नाही तर असा हा क्रिया करायला तयारच नाही आहे. त्या निमित्ताने त्याचं जाणं येणं झालं. आता खेटी आहे, 5 खेटी घालतो. आता तुम्हाला सांगतो याच्या पाठीमागं लॉजिक आहे, मानसिकता आहे. हे जे लोक आहे ना, ज्योतिषशास्त्र पाहणारे महानुभाव किंवा कर्मकांड करणारे महानुभाव, यांचा अभ्यास तुम्ही केला ना, हे कुशळ आहे, बुद्धिवादी थोडेसे. ते काय करतात? तुम्ही आले, तुमची अडचण आहे, याला काहीच येत नाही, वास्तविक याला काही येत नाही. पण तो काय सांगतो की मग ह्या स्थानावरती 5 शुक्रवार जाय. मग ह्या शुक्रवारी तो गेला 5 स्थानावरती, परत 8 दिवसांनी शुक्रवार येतो, 8 दिवसांनी शुक्रवार येतो. याच्यात वेळ निघून जाते, त्याची मानसिकता बदलती, आणि कळत न कळत यदा कदाचित त्याचा तो प्रयत्न आहे तो चालू राहतोच ना. त्या प्रयत्नाने यश येतं, तो म्हणतो हे केल्याने हे केलं. ही त्याची मानसिकता असते. जसं आता तुम्हाला एखादा आजार झाला, कोणालाही आजार झाला, 11 केले की मग अजून वेळ वाढतो. हा, नाही असं आहे. 5 वेळा होऊनही बी तो परत आला आणि म्हटला की बाबा अजून नाही झालं, मग 11 वेळा. कारण तुमचा प्रॉब्लेम मोठा आहे, जरा माणसंच मोठे आहे तुम्ही, प्रॉब्लेम मोठा म्हणून 11 वेळा करा, आहे की नाही? तर असं काही नसतं. या निव्वळ मानसिकता असतात. एखाद्याला, आता तुम्हाला उदाहरण देतो, एखाद्याला आजार झाला, आपण काय करतो? ॲलोपॅथी डॉक्टरकडे जातो, त्यांनी टेस्ट केल्यानंतर गोळ्या औषध देतो. आता मग एखादा तुम्हाला भेटतो, तुम्ही एक काम करा, अशा ठिकाणी जा, 100% रिझल्ट भेटेल. मग तिकडे जातो, त्यांनी गोळ्या दिल्या, आपण मधल्या अगोदरच्या डॉक्टरच्या गोळ्या बंद नाही करत, त्या चालूच ठेवतो.
त्याही घेतो, आयुर्वेदिक घेतो, ॲलोपॅथी घेतो, होमिओपॅथी घेतो आणि अजून काही जडीबुट्टी घेतो, चालूच राहतं. रिझल्ट भेटतो, याला कळतच नाही कशाने रिझल्ट भेटला. हे खरं आहे का नाही? कधीच बंद करत नाही. आणि त्या आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेल्यानंतर सांगा की आम्ही तुमच्याकडे आलो आहे, आम्ही ॲलोपॅथी बंद करू का? ते म्हणते चालू ठेवा. आणि तुला जर गॅरंटी तुझ्या आयुर्वेदावरती तर तू ते बंद करायला लावा ना, माझंच घे, मी तुला रिझल्ट भेटेल. असं का सांगत नाही तू? होमिओपॅथीवाल्याला गॅरंटी तो म्हणतो ते चालू ठेवा ना, आम्ही चालू ठेव. मग ते चालू ठेवून मग तुझ्याकडे कायला घेऊ? एकच चालू ठेव ना काहीतरी. परंतु भोळा भाबडा माणूस आहे, तो म्हणतो रिझल्ट कुठंतरी भेटला पाहिजे. मग यांनी सांगितलं तिकडं जातो, त्यांनी सांगितलं तिकडं जातो, त्यांनी सांगितलं तिकडं जातो, सगळीकडे जात असतो. तसंच हा प्रकार. वेळ निघून जाते, मानसिकता बदलते, कर्मवशे जोडलेलं असतं, त्याला ते भेटून जातं. आणि मग तो म्हणतो मी असं केलं, तो दुसऱ्याला सांगतो, दुसऱ्या तिसऱ्याला सांगतो आणि चालू होऊन जातं. आणि इथंच आपण फसतो. दृष्टपर भक्ती चालू होऊन जाते ना. सकाळीच आपण बघितलं, जर दृष्टपर भक्ती जरी केली परमेश्वराची तर देवता देणार आहे आणि देवतेला देण्याचा अधिकार नाही आहे. विषय व्यवस्था परमेश्वराने केलेली आहे, मग ती का करावी आपण? परमेश्वराचे देव तर समर्थ आहे. देव समर्थ असल्यामुळं जे बी तुम्हाला पाहिजे तो देणार आहे. विषय व्यवस्था परमेश्वरानेच केलेली आहे. सगळ्यांची विषय व्यवस्था परमेश्वरांता मी केलेली आहे, सगळ्यांची. कोणाची मागणी तसा पुरवठा. मग निस्सीमपणे, अहेतुकपणे, निरपेक्षपणे, अदृष्टपणे परमेश्वराची भक्ती करा, तुमचे सारे प्रॉब्लेम सॉल्व. साऱ्या रोगांवर रामबाण एकच उपाय देवाने दिलेला आहे. आपण भलतेच रोगन भलतेच करत बसतो. ही संजीवनी वनस्पती आहे. सर्व रोगांवर रामबाण उपाय म्हणजे अदृष्टपर भक्ती परमेश्वराची, अहेतुक भक्ती परमेश्वराची, एकनिष्ठ भक्ती परमेश्वराची. काही करायची गरज नाही. तिथं अहेतुक करा. आणि अहेतुक भक्ती जेव्हा तुम्ही करायला सुरुवात कराल त्यावेळेस मात्र तुम्हाला कोणत्या साधनाची गरज पडणार नाही. मागच्या वेळेस एका पौर्णिमेला सत्संग घेतला होता बघा. वेद हेच साधन, वेद आवड हेच साधन तुमचं. तुम्हाला मग ती साधनाची, प्रपंचिक साधनाची गरज पडणार नाही. म्हणून ते ठेवायची गरज नाही. दृष्टपर असेल तर तुम्ही मग विडे वा, नारळ वा, आणखीन काय काय वा. अदृष्टपर असेल तर काहीच गरज नाही. प्रथम पुष्पम पान फुल. देवाने तर सांगितलं एक जन्म येथ दिजो का, मा काय होईल ते पाहिजे. एक जन्म द्यायला सांगितलं ते द्यायचं नाही, भलतंच द्यायचं. देवाने जे मागितलं ते मात्र मागायचं नाही, देऊ ना, द्यायचंही नाही. भलतं देऊन देव खुश होणार आहे का? तुमच्या पानावर, फुलावर, पैशावर, आणखीन कशा कशावर देव खुश होणार आहे का? दिसलं पाहिजे. या साऱ्या ज्या गोष्टी आहे या साऱ्या भ्रामक आहे, याला कोणत्या प्रकारचा आधार नाही. त्यातूनच आपण बाहेर पडलो पाहिजे. जेव्हा यातून बाहेर पडू तेव्हा एकनिष्ठ भक्ती, ज्यातून बाहेर पडू तेव्हा दैवराटी, त्यातून बाहेर पडू तेव्हा परमेश्वर भक्ती. आपण ही मानसिकता, आपण परमेश्वर भक्ती करतो, आम्ही दैवराटीचे आहोत, आम्ही एकनिष्ठ भक्ती करतो, बाकी कर्मकांड तर सारेच करतो, सारी भक्ती करतो. आता एक भिक्षुक सरले आपल्यातलेच, म्हणजे मला आश्चर्य वाटतं. भिक्षुक सरले, भिक्षुक सरल्यानंतर त्यांना पदवी कोणती लावली? ज्योतिषाचार्य. ज्योतिषाचार्य म्हणजे गेल्यानंतर सुद्धा ते म्हणतात ना, देवाने सांगितलं आहे मेल्यानंतर सुद्धा मिरवायची हौस. आचार्य हे काय कमी पद आहे का? ज्योतिष लावायचं काय? ज्याच्यासाठी देवानी हट्टाच धरला, जे उखाडण्यासाठी देवानी अवतार घेतला, ते लावून आपण जायला लागलो होतं, देव भेटणार आहे का? नाही भेटणार. काय काय मिरवायची हौस आहे आपल्याला, काय काय इच्छा आहे, हे सारं चुकीचं. याला धर्माच्या चौकटीत कुठंच बसत नाही. आणि देवाला खंती येणार कशाने येणार? देव प्रसन्न होणार कशाने होणार? हे जर आपण शोधलं तर धर्म अत्यंत सोपा आहे. औसा माता फक्त म्हटले आले स्वामी श्री चक्रधरांच्या श्रीचरणाच्या कृपाप्रसाद, देव प्रसन्न झाले. काही खूप काही स्तुती केली का औसा देवीने? काहीच नाही केली. पावसाळ्याचे दिवस होते, 2 नद्या ओलांडून आणल्या. उपर देव म्हणते तुम्ही आल्या, नद्या ओलांडून आल्या. औसा म्हणते आले कृपाप्रसादाने, देव प्रसन्न झाले. प्रसन्न देवाला करायचं खूप सोपी गोष्ट आहे, परंतु देवाने सांगितलं ते केलं तर सोपी आहे. देवाने जे सांगितलं ते नाही केलं तर सोपी गोष्ट नाही आहे. म्हणून आपल्याला नाही प्रसन्न करता आला देव तर चालेल, परंतु देवाने आपल्याकडं, आपल्यामुळं, आपल्या वागणीमुळे, आपल्या राहणीमानं, आपल्या उद्देशामुळं, आपल्या ध्येयामुळं, आपल्या आचारामुळं देवांना खंती येणार नाही याची काळजी जरी आपण घेतली तरी आपण खूप धार्मिकता केली, खूप केली. नाही झाले देव प्रसन्न, काय हरकत नाही. देव प्रसन्नच आहे, त्याला तुम्ही काय प्रसन्न करणार? देव प्रसन्न, आनंद तो आहे का त्याच्यामध्ये? अप्रसन्नता आहे का काही? त्याला तुम्ही काय प्रसन्न करणार आहे? परंतु त्या खावणीत आपल्याला जर बसता येत नसेल, निदान चुकीचं तरी काम करू नका, जे तत्वसिद्धांतात बसत नाही.
ते करायचं. येऊ द्या ना, प्रॉब्लेम्स येऊ द्या, अडचणी येऊ द्या, टेन्शन येऊ द्या, ट्रेस येऊ द्या, संकट येऊ द्या. आता आठ काय देव तुमच्याबरोबर आहेत, प्रयत्न करीत आहे. तुमच्याबरोबर देव जर असेल तर तुमच्या केसाला धक्का लागणार. अर्जुन देवाबरोबर देव होते, मारायला कोण कोण होतं? कोण कोण होतं? द्रोणाचार्य, भीष्माचार्य, 100 बडकरे, कर्ण, 100 कौरव, सारे सैन्य, त्यांची संख्या, याचा विचार केला तर. म्हणून ह्या ज्या गोष्टी आज तुम्हाला अत्यंत गुह्य सांगतो. महाभारत घडलं आपण म्हणत राहतो, तर ते महाभारत कशामुळं घडलं? कोणामुळं घडलं? कोणामुळं घडलं? द्रौपदीमुळे म्हणतात. हे सारं म्हणतात ना द्रौपदीमुळं, पण ते द्रौपदीमुळं नाही घडलं. हे द्रोणाचार्य, भीष्माचार्य आणि कर्णामुळं घडलं. का बरं? यांच्यामध्ये सामर्थ्य होतं, यांच्यामध्ये ताकद होती. यांनी ठरवलं असतं तर या साऱ्या गोष्टी थांबू शकल्या असते. जे धर्मावरती आहे, जे धर्म ज्यांना कळतोय, ज्यांना समजतोय, लक्षात आला, ज्यांनी अभ्यास केलेला आहे, ते थांबलेले म्हणून धर्माला अडचण येत राहते. कोण करतं याला महत्त्व नाही आहे. हे थांबले म्हणून करणारे ना, ते थांबले म्हणून कौरवांची ताकद निर्माण झाली ना द्रौपदीला भरसवेत आणण्याची. नाही तर काय ताकद होती? हे उभे राहिले असते तर भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कर्ण. मग आपण आजपर्यंत काय म्हणत आलो? महाभारत घडलं कशामुळं? द्रौपदीमुळं. द्रौपदीमुळं घडलं काय? जे धर्म जाणतात ते निष्क्रिय म्हणून महाभारत घडलं आहे. आजही बी काय चाललं आहे? जे धर्म जाणतात, हाताची घडी तोंडावर बोट आहे म्हणून अराजकता आहे, म्हणून कर्मकांड आहे, म्हणून अंधश्रद्धा आहे, म्हणून 108 विडे आहे. तर काय ताकद आहे यांची? ज्यांच्याकडे सामर्थ्य ते हात घालून बसले, पूजा पुरस्कारामध्ये अडकले, हाताची घडी तोंडावर बोट आहे. यांच्यामुळं प्रॉब्लेम आहे. तुमच्या आमच्यामुळं प्रॉब्लेम नाही. हा जे महाभारतात घडलं ते आजही घडते आणि घडणार आहे. म्हणून तुम्हाला जितकं कळालं आहे, तुम्ही जर निष्क्रिय झाले तर मात्र देव खंती पकडणार. तुम्हाला कळालं आहे ना, समजलं आहे ना, लक्षात येतं आहे ना, तुमचं कार्य काय, तुमची ड्युटी काय. तुम्ही तुमची ड्युटी, तुमचं कार्य जर नाही केलं तर ते होणारच आहे. महाभारतात ते संवाद जे आहे, कोणते संवाद ऐका तुम्ही, ते तुमच्या लक्षात येईल. ज्यावेळेस कर्णाची मृत्यूची वेळ आली ना, त्यावेळेस स्वामी श्रीकृष्ण महाराज त्यांना समजावतात की ही वेळ तुझ्यावर का आली. जेव्हा भीष्माचार्य सय्यपत्रेवर पडले होते ना, तेव्हा देव गेले. ती चर्चा ऐका. द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा मेला नव्हता, पण मेल्यानंतरही त्याला चुकीचं सांगितलं. त्याला वाटतं मुलगा मेला म्हणून. श्रीकृष्ण महाराजांचा संवाद ऐका. अरे हे तर सत्य आहे. जो जन्माला आहे तो मारणार आहे. तुझा मुलगा मेला म्हणजे काय वेगळं झालं? एवढा डिस्टर्ब होण्याचं कारण काय? तुझ्याकडे काय नाही आहे, तुझ्याकडे काय आहे याची जाणीवच नाही आहे तुला. मेला तर मेला, जो जिवंत आहे तो जन्माला आहे ना, तो मारणारच आहे. तरी तू डिस्टर्ब झाला आणि एवढा मोठा उपद्व्याप करून गेला, कारण त्यांनी शाप दिला ना. नंतर ते पुढचं सारं बघा. आपण काय करतो? फक्त ऐकतो, पण त्यातलं जे मर्म आहे ते समजून घेत नाही, जाणून घेत नाही. म्हणून निष्क्रियता ही धर्माला सर्वात मोठी घातक आहे. मग ती तुमची असो, आमची असो, नाही तर कोणाची असो. आणि ती देवाला मान्य नाही. देव निष्क्रिय होते का? देव क्रियाशील होते. त्यांना विरोध झाला, त्यांना त्रास झाला, अनुकूल, प्रतिकूल, उदास जन होतं की नाही. परंतु प्रतिकूल जनाचा त्यांनी विचार केला, उदास जनाचा त्यांनी विचार केला, अनुकूल जनाचा विचार करून कार्य करत राहिले. शेवटपर्यंत जे आहे तर तो सिद्धांत पूर्णपणे मांडले, म्हणजे मांडले, कॉम्प्रोमाइज केली नाही. म्हणून महाभारत कोणामुळं घडलं कधी लक्षात आलं ना, तर आता द्रौपदीमुळं घडलं सांगू नका. रील्सवर येते, रील्स. हे तर ते निमित्त झालं, कारण झालं. द्रौपदी हे कारण झालं, निमित्त झालं. ही निष्क्रिय होते म्हणून झालं ना ते. ही क्रियाशील असते तर काय ताकद होती? नसती. नाही तरी सर्वात पहिले द्रौपदी, कळायचा काय विषय? विदुर कोण होते? सेनापती होते. त्यांच्या हातात काय होते? सारे राजे राजवाडे नाहीये. यांची ताकद मोठी का त्यांची ताकद मोठी? ते तर बंधनात होते यांच्या. भीष्माचार्य कोण होता? द्रोणाचार्य कोण होता? कर्ण कोण होता? बरी जरी कौरवांचा मित्र जरी नसता आणि जरी असला बी, चुकीच्या गोष्टीला चुकीचं म्हणणं, योग्य गोष्टीला योग्य म्हणणं हा धर्म आहे. चुकीच्या गोष्टीला विरोध करणं, चांगल्या गोष्टीला सपोर्ट करणं हा धर्म आहे. मित्र लाख असेल परंतु हे चुकीचं चाललं आहे बाबा, हे सहन नाही होणार माझ्याच्याने. आणि वेळ जर आली लढायची तर कर्ण काय कमी होता काय? आणि त्यावेळेस जर लढायला आली असते तर ज्या पद्धतीनं अर्जुन देवाच्या पाठीमागे देव उभे राहिले
त्याच पद्धतीनं कर्णाच्या पाठीमागे देव उभे राहिले नसते का? कारण देवाची बाजू सत्याची, सत्याच्या बाजूला देव असतो, असत्याच्या बाजूला नसतो. शेवटचं गीता संपल्यानंतर संजय काय सांगतो हे लक्षात घ्या. जिथं सत्य आहे तिथं देव आहे, आणि जिथं देव आहे तिथं सत्य आहे. त्याच्यावर तुम्ही सत्याची बाजू घेतली तर देव आहे, असत्याची बाजू घेतली तर देवाचा विषयच नाही. आणि देव पाहिजे असेल तर मग असत्याचा प्रश्नच येत नाही. साऱ्या सोप्या गोष्टी आहे. आता देवता वर्ग आपलं थोडंसं विषयांतर झालं. 5:30पर्यंत काय अडचण नाही. तुमची तयारी असेल 7पर्यंत घेऊ, आपल्याला काय 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 नाही तर 7 संध्याकाळी सुद्धा कंटिन्यू करू, आपल्याला काही प्रॉब्लेम. तुमची ऐकायची तयारी आहे का बघा. आपलं विषयांतर झालं, परंतु ते महत्त्वाचं होतं. जसं जसं देवाकडून येत राहतं तसं तसं पुढं जाता तो. आणि तुमच्या डोक्यातली खतखत आहे ना, ती तुम्ही काढतात. तुम्हीच काढले ना ते पायवी, तुम्ही काढले. तुमच्या डोक्यातली खतखत आहे ती निघाली पाहिजे. नामधारक वासनिकांच्या डोक्यातली खंत आहे, खतखत आहे, तक्रारी आहे, प्रॉब्लेम्स आहे, अडचणी, त्या निघत नाही आहे, त्या दाबून ठेवल्या. त्या निघाल्या तर माणूस मोकळा होतो. मोकळा झाला, वातावरण शुद्ध होतं. वातावरण शुद्ध झालं, अंतकरण शुद्ध होतं. ज्यावेळेस पूजनीय माईम भटांची आणि देवाची पहिली भेट झाली, पूजनीय माईम भटांनी एक सिद्धांत सांगितला. आपलं त्याच्याकडे लक्षच नाही आहे. देवाने काय पूजनीय माईम भटांना विचारलं, संस्कृतीत छेद होईल असं काही आहे का? माईम भटांनी काय सांगितलं सिद्धांत बघा. तो काय सांगितला? कर्म कीजे. कर्म केल्याने काय होईल? अंतकरण शुद्ध होईल. अंतकरण शुद्ध केल्याने काय होईल? ज्ञानोदय होईल. ज्ञानोदय झाल्याने काय होईल? वैराग्य प्राप्त होईल. हा सिद्धांत आहे. पूजनीय माईम भटांच्या मुखीत असल्यामुळे आपण दुर्लक्ष केलं. कर्म कोणतं करायचं आहे? संत सामुग्रीचं. कारण कोणत्याही कर्माने शुद्ध अंतकरण होईल काय? त्यांनी तेच सांगितलं होतं. परंतु ते कर्म तिथं त्यांनी वेगळ्या पद्धतीने घेतलं, आपण वेगळ्या पद्धतीने घ्यायचं. संत सामुग्रीचं जर संत कर्म जर केले तर अंतकरण शुद्ध होईल. ज्याचं अंतकरण शुद्ध असतं त्यालाच ज्ञान होतं. अंतकरण शुद्ध जर नसेल तर ज्ञान होऊ शकत नाही. आणि ज्याला ज्ञान झालं, अंतकरण शुद्ध, त्याला ज्ञान होईल. ज्याला ज्ञान झालं तोच विरक्तीकडे जाईल, तोच वैराग्याकडे जाईल. कुणी नाही जाणार, कुणी नाही जाणार. आणि विरक्तीची व्याख्या काय केलेली देवानी? विरक्तीची व्याख्या काय केलेली? व्याख्या पाठ करा ना तुम्ही. खरूच खरूच खाजविना तो विरक्त. खरूच खाजविना तो विरक्त. आपल्याला देवानी इकडं तिकडं सांगेलच नाही. आपले देव डायरेक्ट स्टेट फॉरवर्ड आहे. डायरेक्ट समृद्धीवर नेतात. फक्त टोल भरायची गरज पडते. टोलसुद्धा शेवटी भरावा लागतो, अगोदर नाही. टोल शेवटी भरावा लागतो. देवाने स्पष्ट पारदर्शक सांगितलेले आहे विरक्तीची व्याख्या. खरूज खाजविना तो विरक्त. खरूज आपण रोगाशी निगडीत आहे. खरूज म्हणजे काय? विनाकारण खाज निर्माण करणं. याचं काय चाललं आहे, त्याचं काय चाललं आहे, हा कार्यक्रम कशाला घेतला, कशासाठी तुम्ही मंडळाची स्थापना केली, हे सारी खरूज आहे. या खरूज खाजविना तो विरक्त होऊ शकत नाही. विरक्ती ज्ञानातून येते. ज्ञान ही अंतकरण शुद्धीतून येतं. अंतकरण शुद्ध ही ऊर्ध्वगतीच्या कर्माने येत राहतं. हा पूजनीय माईम भटांनी सांगितलेला सिद्धांत. आपण म्हणतो माईम भटांनी आज सांगितलं आणि विषय मिटावला. आपण दुर्लक्ष करतो त्या गोष्टीकडे. धर्मात अशी कोणतीच गोष्ट नाही की ज्याच्याकडे दुर्लक्ष करावं. दुर्लक्ष करण्यासारखी अशी कोणतीच गोष्ट नाही. प्रत्येक गोष्टीत तत्व आहे, सिद्धांत आहे, आचार प्रणाली आहे. आपल्याला शिक आहे, आपण शिकत नाही. आपण चाललंय. याचा कधी विचार केला होता का तुम्ही? ऊर्ध्वगतीचं कर्म करा, परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने शुद्धकरण अंतर होईल. अंतकरण शुद्धच नाही आहे म्हणून तर याच्याविषयी तक्रारी, त्याच्याविषयी तक्रारी, याच्याविषयी अपेक्षा, त्याच्याविषयी अपेक्षा. हा असा तो तसा. जीव दोषदर्शी गाय, दोषच दिसणार. देव म्हणतात जिथं जाल भूताच्या ठाई गुण घ्या. गुण दिसतच नाही आपल्याला. का? आपण गुणी नाही आहे. आपलं अंतकरण शुद्ध नाही आहे. आणि अंतकरण शुद्ध करणं, दुसऱ्याचे गुण पाहणं ही तर साधना आहे. साधना वेगळी काय असते? साधना म्हणजे काय? कपडे घालणं काय? तुमच्यामध्ये बदल तुम्ही करून आणला ही साधना आहे. धर्म काय? आचार काय? तुमच्यामध्ये नैतिकता निर्माण करणं हाच आचार आहे. नैतिकतेच्या गोष्टी करायच्या नाही आणि बाकीच्या धर्माच्या बऱ्याच गोष्टी करायच्या. सकाळीच एक आता ते काय दिलीप दादांनी सांगितलं म्हणे मानव संप्रदायामध्ये 8-8 दिवस 10-10 दिवस आंघोळी करते नाही. बाबा खरं आहे का म्हणे? म्हणलं खरं आहे. आचार्यांनी नव्हती केली म्हणलं, परंतु आचार्य होते ते.
जेव्हा एक ब्राह्मण देवाकडे आचार्यांकडे आले, म्हणले तुम्ही काय 3 वेळा आंघोळ करता काय, उठणं लावता, चंदन लावता, ही मूर्त झळळते म्हणे. आचार्यांनी काय उत्तर द्यावं, या शरीराला काय कधी पाणी लावलं आठवतच नाही म्हटले. मग एवढी उजळता, एवढी झळाळती का शरणी, आतमध्ये जी वस्तू आहे ना ती झळाळती म्हणे. आपल्यामध्ये वस्तूच नाही राहिली ना आता. त्याच्यामुळं आपण दररोज आंघोळी केल्या तरी आपले चेहरे पडलंच राहणार आहे. 8 दिवसांनी केले काय, 10 दिवसांनी केले काय. समाजात राहायचं ना 8 दिवस आंघोळ करायची ना, असा विषय वेगळा आहे. तुम्ही समाजात राहत नाही, एकांकी राहतात, मग तिथं गोष्ट वेगळी आहे. मग गरज नाही आहे किंवा पाणी पडतं आहे, हिंसा होते, पाण्याचा कमी वापर करायचा, या अनुषंगाने तुम्ही दररोज समाजात जाताय, दररोज पारायण करत हिंडत आहे, दररोज इकडं घरभरणी, तिकडं दावं, इकडं जाणं, तिकडं जाणं, आणि आंघोळी नाही करायच्या, समोरचा दोष घेईल का, कमी कराल. हां, मग दोष तुमचा तुम्ही घेणार, त्याला निमित्त कोण होणार. असं काही नाही आहे. दुसरा आचार आहे त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं आणि भलतेच आचार शोधित बसायचे, आंघोळी नाही करायचे. काय प्रकार आहे म्हणलं, असं काही नसतं. स्वच्छतेच्या मानूनी आणि परत नाही करायचे, त्वचारोग झाला का मग तुमच्याकडे पैसे मागायला यायचे, बाबा ते दवाखान्यात जायचे, परत त्याच्यासाठी पैसे मागायचे, परत डॉक्टरकडे जायचे, परत गोळ्या औषधं घ्यायचे. मग काय, ज्या ठिकाणी ज्या अवस्थेत आहे ती अवस्था. आता मला तुमच्या समोर यायचं आहे आणि मी कसं यायचं, जे आहे देव कसे यायचे. पूजनीय माईंभट येणार होते, देवाला माहीत नव्हतं काय, माहीत होतं म्हणून देव मस्त बसले होते, येणार आहे हे लक्षात घ्या. तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं का नाही माहिती, लोकमान्य टिळकांचे एक चरित्र आहे, त्या चरित्रात एक गोष्ट सांगितली होती. एक मुलगा 7-8 वर्षाचा भेटायला आला सकाळी सकाळी. त्यांच्या मिसेसकडे निरोप दिला का आम्हाला भेटायचं आहे. तर म्हणे ठीक आहे बस देतो निरोप. त्यांनी निरोप दिला, तुम्हाला मुलगा भेटायला आला आहे. आता घरात माणूस सैल होईल बसतो ना मोकळं ढाकळ. ते उठले म्हणे असं आहे का भेटायला. मग कपडे घातले, फेटा घातला, ते सर्व मग व्यवस्थित टापटीप करायला लागले. थोडक्यात आजच्या भाषेत मेकअप करायला लागले. ते त्यांची मिसेसनी टोकलं, अहो म्हणे 8 वर्षाचा मुलगा आहे, त्याला भेटायला एवढं काय नट्टापट्टा करता, कोण भेटायला आलं हे महत्त्व नाही म्हणे, मी कसा जातो याला महत्त्व आहे. फर्स्ट इम्प्रेशन टू लास्ट इम्प्रेशन. त्याच्यामुळं या गोष्टीकडं आपण लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही पण, मी पण आणि सर्वांनी पण. आता तुम्ही जंगलात आहे ना, मग काही अडचण नाही, तुमचा संसर्गच नाही ना, माणसांशी संबंधच नाही ना, मग तुम्ही कसे राहा. तुम्ही समाजात राहता आणि तिकडूनचा आचार करता, याला काय अर्थ. देवाने काय सांगितलं आहे, कसं राहावं, जोग्यानी कसं राहावं, एका सूत्रात देवाने सांगितलं आहे. जोगी मुंडीला निकादिशी, हाती गुडरीला निकादिशी, जोगी मुंडीला निकादिशी सांगितलं आहे का नाही. मग आम्ही दाढ्या वाढवतो, कटिंग करतो, कट मारतो, अहो मग ते कुठं, कधी, केव्हा, कसं, हे महत्त्वाचं आहे ना. अर्थ तो प्रकरणवश आहे. तुम्ही इथं राहिले, तुम्ही कसे, देवानी काय सांगितलं आहे. म्हणून धर्म हा अत्यंत लवचिक आहे. कशा पद्धतीने तुम्ही घेतात त्या पद्धतीने घ्यायचं आहे. देव स्वतः करायचे म्हटल्यानंतर काय, तेच सूत्र घेऊन तुम्ही समाजात फिरताय, कसं जमेल. कोणतं, कुठं, कोणत्या ठिकाणी. तुम्ही घरात जसे राहता तसं पाहुणे गेल्यावर राहता का, किंवा तुम्ही जसे घरात राहता तुमच्या घरी पाहुणे आल्यावर राहता का. पाहुणे आल्यानंतर आपण टापटीप करतो, पाहुणे येणारे, स्वच्छता, हे ते. कधी न काम करणार आहे माणूस, इकडं झटक तिकडं झटक, नको इज्जत जायला. तुमची इज्जत तुमची नाही आहे, आता तुमची धर्माची राहिली ना. तुम्हाला मानव म्हणून ओळखताय. आता मी तुम्हाला एक उदाहरण दिलं ना, मला एक फोन आला माझ्या मित्राचा, म्हणे अहो तुम्ही जे 1-1 मिनिटाचे व्हिडिओ टाकतात त्यातून मला आजचा व्हिडिओ टच झाला म्हणे. ब्राह्मण माणूस आहे, टच झाला म्हणे. तुमचे व्हिडिओ तर बरेच टचिंगच असतात म्हणे, कधी बुद्धीला टच, कधी मनाला टच, कधी दिलाला टच, काय जे असेल ते त्याच्या पद्धतीने तो सांगत होता. पण म्हणे नाशिकमध्ये किती पॉलिटिशियन आहे म्हणे तुमच्या धर्माचे. म्हटलं आहे, भरपूर आहे. ते तर म्हणे त्या धर्माचा गैरवापर करतात, समाजाकडे सांगतात आम्ही असे आम्ही का तसे आहे का, आणि त्याला लुटतात. म्हणजे प्रवृत्ती त्याची, कोण धर्माचा कसा वापर करेल त्याच्या अवस्थेवर, त्याच्या प्रवृत्तीवर असतं. त्याच्यामुळं तुम्ही काय स्वीकारायचं आणि समाजापुढं घेऊन काय जायचं हा तुमचा विषय आहे. देवाने तर सांगितलं आहे, देवता वर्ग हिमालय पर्वता एवढी पाटी आणि मेरू पर्वता एवढा खडू जरी कमी पडेल एवढी देवता वर्ग. मग देवाने आपल्याला देवता वर्ग काय सांगायचा या आपल्या बौद्धिक लेवलला झेपेल इतकाच सांगितलं ना.
सारा सांगत बसले का? फक्त एक सांगितलं आपल्याला का याचं महत्त्व बघा, तुम्हाला असं वाटतंय परंतु कितीतरी आहे. आणि ते सुद्धा जर आपण पकडलं तर आपल्या धर्मामध्ये 50% देवता वर्ग सांगितला, पण जनरल नॉलेज पर कालच सांगितलं आपण. कवने करणे मुंचीने याच्यामध्ये काय सांगितलं? कवने करणे मुंची जन त्या दिवशी कवने करणे मुंचीनं याचं निरूपण केलं. कवने करणे मुंचीनं आपण फक्त शब्दाचा अर्थ काय घेतो? देवतेचे भक्त. कवने करणे मुंचीनं याचं चिंतन करा तुम्ही. कवने करणे मुंचीजना, कवने करणे मुंचीजना हे सारं येतं त्याच्यामध्ये. आपण फक्त त्या परंपरागत आलेल्या शब्दाचा अर्थ घेतो आणि पुढं पळत राहतो. युगधर्मामध्ये तेच, अन्यवृत्तीमध्ये तेच, विद्यामार्गामध्ये तेच देवताचे विचार मालिकेमध्ये देवतेच्याच अनुषंगाने सांगितले. देवता आहे, विद्यावंत आहे, त्यांचे फळं आहे, त्यांचे जे बी आहे ते सर्वच आहे ना. हे सारं आपल्याला माहिती म्हणून, जनरल नॉलेज म्हणून दिलेलं आहे. मग त्यातून आपण काय घ्यायचं, किती घ्यायचं, हे सारं दिलं आहे म्हणून आपण घाबरायचं काय? भय निर्माण करायचं काय? मग एवढं देवाने सांगितलं आहे म्हणून देवता भक्ती, परमेश्वर भक्ती सोडून देवता भक्तीला लागायचं का? त्याच्यासाठी नाही सांगितलं. उलट त्यातून तुटावं, त्यातून निघावं आणि निर्भयपणे परमेश्वराची भक्ती त्या जीवानी एकनिष्ठपणे करावी. समर्थवादावरती निष्ठा त्याची पक्की व्हावी म्हणून ते सांगितलं आहे. आणि आपण आता कसं घेतो ते अत्यंत महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टी लक्षात घ्या. देवता पदार्थ आपण थांबायचं का जायचं पुढं सांगा. नीच्या उचेचे देखणे नाही, उच असे ते तळीचिले देखे. उच देवता आहे त्याच खालच्या देवतेला बघू शकतात. खालची देवता वरच्या देवतेला बघू शकत नाही. परंतु जरी बघत नसेल तर खालच्या देवतेला अस्तित्व ज्ञान असतं, वरच्या देवतेचं अस्तित्व ज्ञान असतं. कोणीतरी माझ्यावरती आहे, त्याच्यावरती कोणीतरी आहे, माझा मालक, त्या मालकाचं काम, ते वेच, ती आवड, म्हणून इमानी ईदवारे देवतेचं कार्य कंटिन्यू चालू असतं त्या चौकटीत राहून. हे बघणे फक्त एकाच देवतेविषयी नसून तर आपल्या खालील सर्व देवतांना उच्च देवता बघू शकते, हे महत्त्वाचं आहे. आता चैतन्य देवता आहे, ती चैतन्य देवता सर्व खालच्या देवतांना बघू शकते, सर्व, कारण ती सर्वात उच्च आहे. विश्वदेवता चैतन्य देवतेला नाही बघू शकत, पण विश्वदेवता खालच्या सर्व देवतेला पाहू शकते. अष्टभैरव देवता वरच्या थोव्याला नाही पाहू शकत, पण खालच्या थोव्याला बघू शकते. अशा पद्धतीने ते सांगितलेलं आहे. जितकी त्या खालच्या तेवढ्या करत राहतात आणि त्या बघू शकतात. खालच्या देवतेला वरच्या देवतेचं अस्तित्व ज्ञान असते, लक्षात ठेवा. वरील देवतेचे स्वरूप त्यांना दिसणे अशक्य आहे. नीचेला उचेचे अस्तित्व ज्ञान असते, नीचेला उचेचे अस्तित्व ज्ञान असते, ते बघितलं आपण. नीच देवता उच्च देवतेला बघू शकत नसली तरी तिला आपल्यावरील सर्व देवतेचे अस्तित्व ज्ञान असते. सर्वच देवतेचे असते, असं नाही की बाबा आपल्यावरच्या देवते, त्याच्यावरती कोणीतरी आहे, त्याच्यावरती कोणीतरी आहे. आणि या सर्वांचा एक मालक बी आहे, कोणीतरी फक्त माहीत नसतं, परंतु त्या अस्तित्वाच्या माध्यमातून तिनं ते जाणलेलं असतं. कारण त्यांच्याकडे ते स्ट्रक्चर असतं, फक्त जेव्हा वापरायचं परमेश्वराला तेव्हा ते वापरलं जातं. आता पुढे येणार आहे की परमेश्वराला प्रत्येक देवते, आता ओळखणी मायाच्या माध्यमातून ते काय उचनीचपणा नसतो, त्याच्यात सर्व समान असतात. परमेश्वराच्याच अंडराचं, परमेश्वर डायरेक्ट कर्मभूमीच्या देवतेला ऑर्डर देऊ शकतात, काम करू शकतात. म्हणून तुम्हाला सहाय्य करायला 81 कोटी 1.25 लक्ष देवता आहे. पण धर्माच्या परीवर असेल तर, धर्माच्या रस्त्यावर असेल तर, आणि धर्मावरून ढळले तर तुम्हाला आऊट करायला किती देवता आहे? 81 कोटी 1.25 लक्ष देवता आहे. म्हणजे आऊट करायला त्याचे, सक्सेस करायला त्याचे. आता तुम्ही कोणत्या अवस्थेत आहात त्याच्यावरती त्यांचं कार्य ठरतं. तुम्ही कोणत्या रस्त्यावर आहात त्याच्यावरतून त्यांचं कार्य ठरतं. मात्र कमांड मात्र परमेश्वराने दिलेली, याच्यासाठी हे, त्याच्यासाठी ते. देवताच कार्य करतात दोन्ही पण. भगवानाचं काम देवता करतात, ऊर्ध्वगतीचं साह्य देवता करतात, विघ्न देवताच करतात. सारं काही देवताच्याकडूनच परमेश्वर करून घेतात. म्हणून आपण कशावर आहे आणि कशावरती असल्यावर आपल्या मनामध्ये भीती आहे हे महत्त्वाचं. तुम्हाला जर भीती वाटत असेल तर आपण याचा अर्थ चुकीच्या रस्त्यावर आहे. भीती नाही आहे याचा अर्थ आपण योग्य रस्त्यावर आहे. भीती नाही म्हणून काय करायचं? मंदिरात जाऊन बसायचं काय? भीती नाही, प्रसाद खायचा, मंदिरात जाऊन बसायचं. असे बी काही महाभाग भेटले मला. म्हणले देवता नित्यबद्ध आहे, मग करणार काय? बंधनात आहे ना, त्या करणार काय? मंदिरात जाऊ बसू शकतो, ते तर खाऊ शकतो, काय अडचण आहे म्हणे. आणि असे एक महाभाग भेटल्यानंतर त्यांनी ते क्रूर ते धर्मावरून गेले. नित्यबद्ध या शब्दाचा अर्थ काय? याच्याशी निगडीत आहे की त्या चौकटीत कर्मभूमीची देवता 500 योजन चौकटीत आहे तर 400 योजन चौकटीत आहे, 501 मध्ये सुद्धा ते प्रवेश करू शकत नाही. या अनुषंगाने नित्यबद्ध आहे. त्यांची स्वरूप मर्यादा इतकी आहे, एवढंच कार्य करणार, त्याच्या पलीकडे ते जाऊ शकत नाही. या अर्थाने नित्यबद्ध आहे. ते म्हटले देवता नित्यबद्ध आहे असं स्पष्ट सांगितलं, याचा अर्थ देवता कार्यच करत नाही, मग देवतेला घाबरायचं काय? न पाळतं पाळायचं काय गरज आहे?
प्रसाद खाल्याने काय फरक पडतो, असे धर्मावरून गेले. आणि आपला जर परमेश्वर अनंत ब्रह्मांडांचा नायक आहे, एवढा शक्तियुक्त आहे, मी त्याचा भक्त आहे आणि परमेश्वर स्पष्ट सांगता येथीचं होते ते चुकेती किंवा येथीचं होते म्हणून चुकले, मग आपलं काय चुकवणार नाही. गेला बसला म्हसोबाच्या मंदिराच्या बाहेरच गप्पा मारत धर्मावरून गेला. असे माझ्याकडे उदाहरणं आहे. शब्द नीट समजून न घेतल्यामुळं घोळ होतो आणि तो घोळ आपल्या नाशाला कारण ठरतो. म्हणून आपण देवता वर्ग नीट व्यवस्थित समजून जर घेतला तर कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम, अडचण किंवा मनामध्ये गैरसमज, भीती, न्यूनगंड येऊ शकत नाही. असे निगेटिव्ह विचाराचे सुद्धा लोक मला भेटले आणि ते माझ्या समोर आहे, आज नाशिकमध्येच आहे. दोघेही धर्मावरून गेलेले, पण एक काय करतोय तो धर्मावर गेला म्हणजे काय झालं, त्याचा बोध गेला. तो म्हणतो स्वामी श्रीचक्र परमेश्वर नाही आहे. हे समाजसुधारक आहे. जसे महात्मा फुले होऊन गेले, संत होऊन गेले, तसे हे संतच होते म्हणे. तुम्ही येडे म्हणे, तुम्ही सामाजिक कार्य त्यांचं सांगतात आणि तुम्ही त्यांना देवत्व दिलं म्हणले. जसं आता छत्रपती शिवाजी महाराजांना काही दिवसांनी मंदिरात बसवतील आणि त्यांना देवत्व देतील म्हणे लोक, तसंच यांना देवत्व दिलं तुम्ही. चांगला बोधवंत होता, अभ्यास करणारा होता, परंतु एक शब्द नीट न समजून घेतल्यामुळं गेला आणि एक तर नॉनव्हेज खायला लागला. तो म्हणे सारं देवानीच निर्माण केलं आहे म्हटल्यानंतर खायचा काय अडचण आहे म्हणे. हे माझ्यासमोर 2 उदाहरणं, असे बरेच उदाहरणं असतात. ते त्या शब्दाला नीट समजून न घेतल्यामुळं ते जातात. म्हणून देवता वर्ग नीट समजून घेतला तर काही प्रॉब्लेम येत नाही. आणि कर्मकांड, विधी, अंधश्रद्धा त्यातूनच जन्माला आलेले. कर्मकांड, विधी, अंधश्रद्धा कोणाचे आहे? उपास, तापास, व्रत, वैकल्य कोणाचं? देवतेचं आहे. म्हणून आपण इथं राहून ते जर केलं तर आपण देवतेचं करतोय, भक्ती देवतेची करतोय. अधिष्ठान आपल्या इंद्रियांवरती देवतेची. चक्षु अधिष्ठात्री देवता, बुद्धी अधिष्ठात्री देवता, मन अधिष्ठात्री देवता. आणि मन कुठे जायला लागलं मग आपण कार्य कोणाचं करतो? बुद्धी कुठे जायला लागलं, नजर कुठे जायला लागली, कार्य कोणाचं करतो? अधिष्ठान देवतेचं आहे. ती चुकीच्या ठिकाणी नजर जायला लागली याचा अर्थ ती देवता तुमच्याकडून कार्य करून घेते. याचा अर्थ तुम्ही देवतेच्या अधीन आहात, याचा अर्थ तुम्ही देवतेचे आहात. त्याच्यावरती तर अंमल त्या देवतेचा जर चालला नाही तर तुम्ही परमेश्वराचे भक्त आहात. ते म्हणता हा माझा नाही आहे, हा होतच नाही, होऊ शकत नाही, याच्यावरती मी कमांडच करू शकत नाही. अधिष्ठान आहे त्याचं कार्य जर देवतेच्या अनुषंगाने होत असेल, देवतेच्या धर्माच्या अनुषंगाने, तर तुम्ही परमेश्वराचे नाही आहे. परमेश्वराचे असणं म्हणजे काय? यांचं कार्य थांबणं. ते कार्य थांबलं तर परमेश्वराचे आपण भक्त होऊ. परमेश्वराची भक्ती करायची, देवतेचं कार्य करायचं, तर परमेश्वराचे भक्त कसे होऊ शकतो आपण? सोपं सरळ आहे, खूप काही अवघड नाही आहे. परंतु ते समजून आपण न घेतल्यामुळं आपल्याला वाटतं ती एक मानसिकता आपली तयार झालेली आहे. निचेला उचेचे अस्तित्व ज्ञान असते म्हटले. नीच देवता उच्च देवतेला बघू शकत नसल्या तरी तिला आपल्या वरील सर्व देवतेचे अस्तित्व असते. पहिला आईला ते अस्तित्व जाणे. यावरूनच समजावं ईश्वर प्रवृत्ती ओळखायचे ज्ञान मात्र ओळखण्याचे ज्ञान मात्र असतं. ईश्वराच्या अस्तित्व ज्ञानाबरोबरच अव्यक्त ईश्वराची प्रवृत्ती म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि संहार. उत्पत्ती, स्थिती आणि सार. उत्पत्ती, संसरण, सार, सार, उत्पत्ती, सृष्टी चालली आहे, याचं ज्ञान, याचं स्ट्रक्चर त्या देवतेकडे असतं. परमेश्वराने जाणवलं तर जाणतं, स्वतःहून जाणत नाही. परमेश्वराने जाणवलं तर ते आता करायचं. तरी परमेश्वराच्या प्रवृत्तीनं माया कार्य करते, सृष्टीची रचना करते. तर साऱ्या देवतेला परमेश्वराने जर जाणवलं तर ती त्या जाणू शकतात सर्वकट, कारण ते स्ट्रक्चर असतं त्यांच्यामध्ये. वापरायचं का नाही? एखाद्या बघा काही संकटकालीन मार्ग असतो बघा बसमध्ये, तिथून जाता येतं ना, परंतु जनरली आपण तिथून जातो येतो का? ते संकटकाळीच मार्ग येतो. संकट आले, अडचणी आले, हा दरवाजा बंद झाला तर तिकडे. तसं परमेश्वराचं स्ट्रक्चर आहे. संकटकालीन इमर्जन्सीला ते वापरण्याचं काम परमेश्वर करू शकतात, गरज पडत नाही, परंतु ते स्ट्रक्चर त्या देवतेमध्ये तसं असतं. या ज्या तिन्ही गोष्टी आहे परमेश्वराच्या प्रवृत्ती ओळखण्याचं जे ज्ञान आहे मात्र त्या देवतेला असतं. उत्पत्ती, स्थिती, साऱ्याचे उल्लेख ओळखण्याचे ज्ञान प्रत्येक देवतेच्या स्वरूपात मात्र असते. हे अत्यंत लक्षात आहे, अधोरेखित करा. परंतु ते स्वतः ज्ञान स्वतंत्रपणे मात्र जाणू शकत नाही की आता सार होणार आहे, आता संसर्ग होणार आहे, आता सृष्टी चालू आहे, त्याचं कार्य काय, परमेश्वराची प्रवृत्ती, ते मात्र स्वतंत्रपणे त्या जाणू शकत. परमेश्वराने त्यांना जाणवलं तरच त्यांना ते कळतं, समजतं किंवा जाणण्याचा भाव त्यांच्यामध्ये त्या स्वरूपीमध्ये आहे. परंतु परमेश्वराने जाणवला तर होतो. देवता स्वरूप ज्ञानमय कसे? आता ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य, प्रकाश, हे जे पंचप्रकार आहे ते कशा पद्धतीचे त्या देवतेचे आहे
ते आपण आता पुढच्या सत्रामध्ये बघणार आहोत. त्याच्यामध्ये काही जर कोणाला प्रश्न असेल तर विचारा. काही प्रश्न नाही आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत हो.